जय भीम. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन नागपूरतर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 59व्या वर्गात आपल्या सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात आपण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने करूया. आय विल रीड द प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. थँक्यू. आजच्या शाळेसाठी आपल्यासोबत माननीय वर्षा विद्याविलास मॅडम आहेत. मॅडम सामाजिक कार्यकर्ता आहेत. आजचा त्यांचा वर्गाचा विषय आहे संविधानाची 74वी घटना दुरुस्ती, लोकांच्या हातात सत्तेची दोरी, क्वेश्चन मार्क आहे. आजच्या शाळेत संविधान फाउंडेशन तर्फे आपले हार्दिक स्वागत मॅडम. संविधान फाउंडेशनचे संस्थापक इजत खोब्रागडे सर आणि डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम सर आपल्यासोबत आहेत इथे. एक औपचारिकता म्हणून संविधान फाउंडेशन बद्दल थोडीशी माहिती देते. संविधान फाउंडेशनची स्थापना 2012 मध्ये संविधान ओळख अभियान पुढे नेण्यासाठी व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी झाली होती. संविधान ओळख या मोहिमेची सुरुवात इजत खोब्रागडे सरांनी 2005 साली नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये केली. ते जेव्हा सीईओ होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनांचे दैनिक वाचन हा एक अभिनव उपक्रम सुरू केला. त्या साली प्रथमच संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान फाउंडेशनने पुढे राज्य आणि केंद्र सरकारकडे बराच पाठपुरावा केला आणि त्यामुळेच आता दरवर्षी 26 नोव्हेंबरला राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी देशभरात संविधान दिवस साजरा केला जातो. भारतातील राज्यघटनेची प्रस्तावना, संविधानाचे मूलभूत घटक, विशेषतः नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य, राज्याचे धोरण निर्देश, संविधान निर्मितीचे उपक्रम हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी संविधान फाउंडेशनने संविधान जागृती अभियान सुरू केले. संविधान फाउंडेशनद्वारे सातत्याने संविधान आणि संविधान संबंधित विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदे, संमेलन इत्यादी आयोजित केले जातात. त्यासोबत समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे वास्तव आणि परिणाम, देशाच्या हितासाठी संविधानिक संस्था, नागरिक आणि मीडियाचे कर्तव्य आणि जबाबदारी या विषयांवर निरपेक्ष चर्चा करण्यासाठी संविधानाची शाळा आयोजित करण्यात आली. संविधान जागृतीसाठी हा आमचा एक छोटासा उपक्रम आहे. आज संविधान फाउंडेशन संचलित संविधान शाळेचा हा 59वा वर्ग आहे. संविधान जागरण मोहिमेसोबतच शोषित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित दुर्बल वर्ग व अल्पसंख्याक समाजाच्या समस्या व प्रश्न, शासकीय योजना, बजेट, त्या योजनांची अंमलबजावणी आदींवर चर्चा आपण करीत आलो आहोत. या विषयांवर वर्गात संविधान शाळेअंतर्गत विकास वाहिनी या नावाने आम्ही संबोधतो. आजच्या आपल्या शाळेत आपल्यासोबत माननीय वर्षा विद्याविलास मॅडम आहेत. मी त्यांच्याबद्दल थोडंसं एक ब्रीफ इंट्रोडक्शन देते. मॅडम मुंबईच्या आहेत. बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्याशिवाय मुंबई सिटीझन फोरम येथे चीफ डेप्युटी हेड आहेत. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य येथे सरचिटणीस, सद्भावना संघ येथे ट्रस्टी, किशन गोरडिया विश्ववृत्ती फाउंडेशन येथे कार्यकर्ता अशी बरेच पदे सांभाळत आहेत. महाराष्ट्र शासन सदस्य, सामाजिक न्याय विभाग, व्यसनमुक्ती आणि तृतीयपंथी हक्क आणि संरक्षण कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य, विविध शासकीय समितीत अशासकीय सदस्य म्हणून त्यांचा सहभाग आहे. पोलीस दक्षता समिती, मोहल्ला समिती सदस्य याच्यात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पोलीस, युवा, महिला, बाल प्रशिक्षण कार्यक्रमात
व्यसनमुक्ती विषयांवर वक्ता म्हणून त्यांचा सहभाग आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरात 74वी घटना दुरुस्ती, लोकसहभाग कायदा यावर सक्रिय काम त्यांचे चालू आहे. एवढंच नव्हे तर लोकसहभाग वास्तव आणि उणिवा यावर निवडणूक आयोग माध्यमातून रिसर्च पेपर लिखाण त्यांनी केले आहेत. तसेच सामाजिक प्रश्नांवर विविध वर्तमानपत्रे, मासिकात लेख लिखाण करत आल्या आहेत आणि याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बऱ्याच चर्चेत त्या सहभागी झाल्या आहेत. मुंबईत, महाराष्ट्रात, गुजरात, कच्छमध्ये नगरराज बिलचे मॉड्यूल्स उभे करण्यात त्यांचा यशस्वी सहभाग आहे. कोविड काळात एरिया सभामुळे सहकार्य मिळून ज्यात लोकप्रतिनिधी, पोलीस, महानगरपालिका, प्रशासन सोबत विविध प्रयोग त्यांनी पार पाडले आहेत. वर्षा मॅडमना विविध स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित केले गेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शासन कदरी जमात बना हे त्यांचे विजन आहे. विकेंद्रित शासन व्यवस्था अंतिम माणसाला या सर्व प्रक्रियेशी जोडून स्वस्थ, सुरक्षित, स्वच्छ, सद्भाव जपणारी शासन प्रशासन बरोबर लोक सहभागून जबाबदार नागरिक व्यवस्था उभी राहावी यासाठी त्या बांधील आहेत. वर्षा मॅडम, पुन्हा एकदा संविधान शाळेत आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मी संविधान फाउंडेशनचे डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम सरांना विनंती करते आजच्या अतिथींचे स्वागत करावे. आजच्या विषयाबद्दल माहिती देऊन माननीय वर्षा विद्या विलास मॅडम यांच्याशी संवाद साधावा. सर्वांना सप्रेम जय भीम. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. संविधान शाळेच्या आजच्या 59वा संवाद आणि या संवादामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय वर्षा विद्या विलासताई. मी संविधान फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतो. संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय इजेड सर उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत करतो. उपस्थित या फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती हा जो विषय आहे, हा विषय समजून घेताना प्रत्यक्ष लोकांच्या हाती सत्ता आणि लोकशाही सत्तेचे विकेंद्रीकरण ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागते. आपल्या देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांची एक लोकशाही सत्तेचे विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली होती. अभिनव संकल्पना ग्रामीण भागामध्ये 3 टायर सिस्टम, ज्याला आपण पंचायत राज व्यवस्था असं म्हणतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती, आणि शहरी भागामध्ये महानगरपालिकेचा प्रशासन जो आहे तो प्रशासन वार्ड स्तरापर्यंत आणि वार्डाच्या शेवटच्या माणसापर्यंत अशा पद्धतीची ती एक संकल्पना होती. आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 1993 मध्ये जो अमेंडमेंट बिल पास झाला आणि त्यावेळेस राष्ट्रपती माझ्या माहितीप्रमाणे शंकरदयाल शर्मा सर होते, आणि या बिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या हाती, शेवटच्या माणसाच्या हाती सत्ता देण्याची एक अभिनव संकल्पना आली. खरं म्हटलं म्हणजे लोकांचा सहभाग हा एक अत्यंत मोठा महत्त्वाचा विषय आहे. विकासाची प्रक्रिया, जी कोणतीही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया जर गतिमान करायचा असेल आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकास ही संकल्पना जिवंतपणे जर पोहोचवायची असेल तर लोकांचा सहभाग हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. मग शहरी भागाचा विकास असो की ग्रामीण भागाचा विकास असो, विकासाची कोणतीही योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे आतापर्यंतच्या सगळ्या प्रयोगावरून सिद्ध झालेलं आहे. इव्हन IRDPचा जो ग्रामीण भागामध्ये प्रयोग झाला होता त्यामध्ये हा प्रमुख निष्कर्ष आढळून आला होता. महानगरपालिका, नगरपालिका, शहरी भागाच्या क्षेत्राचा विकास, खरं म्हणलं म्हणजे नागरीकरण जसजसं झपाट्यानं होत जातो तसतसं शहराच्या अनेक प्रश्न, नवनवे प्रश्न निर्माण होत असतात. जुन्या प्रश्नांचे आव्हान समोर उभे ठाकत असतानाच नवीन प्रश्नांना पुन्हा सामोरे जावं लागते, आणि प्रशासन म्हणून जर जे काही आपल्याला उपाययोजना करावायच्या असते ती उपाययोजना शेवटच्या माणसाला सोबत घेऊन जर आपण केली तर ती यशस्वी होऊ शकते. आणि म्हणून लोकांच्या हाती प्रत्यक्ष सत्ता देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न होणं गरजेचे ठरते, आणि जर हे प्रयत्न झाले तरच ही घटना दुरुस्ती यशस्वी होईल असं मला वाटते. आदरणीय वर्षा विद्या विलासताई गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांचा प्रचंड मोठा गाढा अभ्यास आहे आणि प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव आहे. महानगरांमध्ये, वस्त्यांमध्ये काम करणं हे अतिशय कठीण काम आहे आणि जिकरीचं काम आहे. ते मोठ्या धाडसानं हे काम करतात आणि शासनासोबत, प्रशासनासोबत
ॲडव्होकेसी करून हे काम करतात, मध्यस्थाची भूमिका पार पाडतात, इंटरव्हेन्शनची भूमिका पार पाडतात आणि म्हणून त्यांच्या अनुभवातून ते ताई या विषयाची मांडणी करणार आहेत. मी पुनश्च त्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हा विषय जर आपल्याला थोडंसं समजून घ्यायचा असेल तर एक छोटासा व्हिडिओ आहे, आपण तो जरा पाहूया. त्या माध्यमातून आपल्याला महानगरी क्षेत्रामध्ये वार्डांमध्ये लोकांच्या हाती सत्ता प्रत्यक्ष प्रॅक्टिकली काय आहे हे जरा समजेल. मी तो व्हिडिओ सुरू करतो. अँटॉप हिलमधील अग्रवाल ची ही छोटी वस्ती. अगदी दाटीवाटीच्या परिसरात छोट्या छोट्या खोल्यांमध्ये राहणारी ही मंडळी. ही वस्ती मुंबईतील इतर वस्त्यांपेक्षा वेगळी ठरते, कारण इथे सद्भावना संघाच्या माध्यमातून नागरिकांची एरिया सभा घेत मूलभूत सुविधांचे प्रश्न सभेत सर्वांसमोर आणून ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. जो समस्या रहती है वो हम समिति के अंदर डिस्कस करते हैं, फिर जिस एरिया में मतलब जिस चीज़ के ऊपर ये चर्चा होती है उस विभाग को हम लेटर देते हैं. बहुत से काम हमारे हल हुए हैं, जैसा हमने राशनिंग के ऊपर काम किए तो 220 में से 170 लोगों का राशन मिलना चालू हो गया है. एरिया समिति में आने लगी, सबसे मिलने जुलने लगी, सब हर चीज़ की जानकारी मिलने लगी. तो कैसे काम करना है, अपने एरिया के लिए क्या करना है, कैसे करना है, हर समस्या का है ना हल मतलब पता चलने लगा. शहर स्वशासन व्यवस्थेसाठी 74व्या घटना दुरुस्तीच्या आधारे सद्भावना संघतर्फे वार्ड क्रमांक 179 आणि 181 एरिया सभा घेतल्या जातात. शहरी गरीब सर्व नागरिकांसाठी लोकशाही पद्धतीनं नागरिकत्वाला व्यक्त करण्याची संधी मिळावी ही यामागची भूमिका आहे. मुख्य 2 वॉर्डमध्ये आम्ही आदर्श एरिया सभाची प्रक्रिया राबवत आहोत. त्याच्यामध्ये 181 वॉर्ड आणि 179 वॉर्ड ह्याच्यामध्ये एरिया सभा समितीच्या माध्यमातून आम्ही ही सगळी प्रक्रिया आणि नगरसेवक ह्या दोघांच्या माध्यमातून वॉर्डमध्ये आदर्श एरिया सभेची प्रक्रिया राबवत आहोत. नगरराज विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून राज्यसभेत मंजुरीची मागणी होतीये. या 73व्या घटना दुरुस्तीनुसार गावातला प्रत्येक नागरिक ग्रामसभेचा सभासद असतो. ग्रामसभेत लोकांचा सक्रिय सहभाग असतो. विकासात्मक मुद्दे आणि सामूहिक निर्णय घेणं सुलभ होत आहे. या विधेयकातील 74वी घटना दुरुस्ती ही शहरी स्वशासन व्यवस्थेसाठी आहे. नगरराज विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यास कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढेल. विकासात्मक कामांची रूपरेषा ठरवता येईल. बजेट आणि प्राधान्य ठरवणं सुलभ होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होईल. लोकसहभाग वाढल्यानं शहरी समस्यांवर लोकसहभागातून तोडगा काढला जाईल. चाहे अमीर हो, गरीब हो, काला हो, गोरा हो, इनकी बातें हम तक पहुंचने का एरिया सभा एक बहुत बड़ा माध्यम है. हम लोगों के मसले हम तक पहुंचे और हम उसको हल करें, बहुत यूजफुल चीज़ है. इसलिए लोगों को जितने भी लोक प्रतिनिधि है इसको अपनाना चाहिए. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, लोकांच्या निर्णायक सहभागाबाबत अनुत्सुकता यामुळे हे विधेयक संमत होत नसल्याचा आरोप सद्भावना संघातर्फे केला जातोय. एकीकडे हे सरकार म्हणतंय की आम्हाला विकेंद्रीकरण करायचं आहे, आमचा कारभार पारदर्शक आहे, आम्ही जबाबदेही आहोत, पण त्यांची कृती पूर्णपणे केंद्रीकरणाची दिसते. अजूनपर्यंत तो अंमलात आणला नाही. सरकारने हा कायदा 2009ला पारित केला. सरकारने डेट द्यावी की किती तारखेला ते नोटिफिकेशन काढणार. इथली एरिया सभा आजच्या पुरती संपली असली तरी या धर्तीवर राज्यभरात अशा एरिया सभा सुरू होतील अशी आशा एरिया सभेला आहे. नागरिक हा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा कणा असतो. त्यामुळे शासन ज्या सुविधा पुरवते त्याचा नागरिक हा ग्राहक आणि निर्णयकर्ता असायला हवा. जेव्हा मतदान आणि सार्वजनिक हितांमधील संबंध नागरिकांच्या मनामध्ये स्पष्ट होतील तेव्हाच ही लोकशाही भक्कम, मजबूत आणि बळकट होण्यास सुरुवात होईल. एरिया सभा समर्थन मंच याचसाठी काम करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई. व्हेरी गुड. आमच्या वार्डात आम्ही सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार आणि आमचं नियोजन आम्ही करू. आमच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी होऊ आणि आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आणि आहे. त्याशिवाय
विकासाच्या कुठला सरत पुढे ओढला जाऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय वर्षा विलासताई मुंबईमध्ये फार मोठं काम करतात. त्यांच्या पुनश्च संविधान फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी 74वी घटना दुरुस्ती आणि लोकांच्या हाती सत्तेची दोरी प्रत्यक्षात मिळाली का यावर संवाद साधावा. स्वागत ताई. जय सस्नेह, जय भीम, जय भारत आणि जय संविधान. सर्वप्रथम मी संविधान फाउंडेशनचं खूप मनापासून धन्यवाद मानेन आणि माफी मागेन जाहीर की सातत्यानं आपले जे संविधान प्रचाराचे जे संस्थापक आहेत EZ खोब्रागडे सर प्रयत्न करत होते की हा संवाद ह्या मंचावरून व्हावा. त्यांना हे काम त्यांनी माझं जवळून बघितलेलं आहे. त्यांच्याकडूनही कितीतरी मला प्रेरणा मिळाली आहे संविधानाच्या काम करत असताना आणि कितीतरी गोष्टी त्यांच्याकडूनही मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि सातत्यानं त्यांना वाटत होतं की हे व्हावं सत्र, हा संवाद व्हावा आणि तो होत नव्हता काही अडचणीतून. पण मला आनंद आहे की आजच्या दिवशी, कारण आज साने गुरुजींचं हाही दिवस आहे आणि त्या दिवशी ज्यांनी सांगितलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि प्रेम आणि त्या सगळ्या माध्यमातून आपल्याला लोकांना सगळ्यांना जोडत या सगळ्या प्रक्रियेत आणायचं आहे. एकीकडे जसं मी म्हणते की आमच्या संविधानाचा गोडवा सगळ्या खालपर्यंत अंतिम माणसापर्यंत गेला पाहिजे, कारण ते सगळ्यांना बांधिलंय आणि सर्वांसाठी आहे. तसंच तशा प्रकारचंच प्रेम आणि सद्भाव एकीकडे देशामध्ये जेव्हा हेट म्हणजे त्या प्रकारचं वातावरण असताना आपल्याला समाजात जाऊन हे प्रेम आणि सद्भावाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर कुठे ना कुठेतरी हे संविधान तळागाळापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. त्यातून जे बाबासाहेबांचं वाक्य मला नेहमी आवडतं आणि पटतं आणि ते मनाला भिडतं सुद्धा की मी प्रथमता भारतीय आणि मी अंतिमता भारतीय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी कालच एका कार्यक्रमामध्ये जाहीर कार्यक्रमात बोलली की ही 75वी आपण साजरी करतोय या देशाची. या 75मध्ये आपण आपल्या नावापुढे भारतीय लावणार का? आपली ओळख देताना भारतीय वर्षविद्याविलास किंवा वर्षविद्याविलास भारतीय असं आपण बोलणार आहोत की नाही बोलणार आहोत? मला वाटतं बाबासाहेबांना कुठेतरी ते अपेक्षित होतं आणि म्हणून मी म्हटलं की तशा प्रकारचं आव्हान आज माझी हा संवाद सुरू करायच्या अगोदर मी करते. आणि खूप धन्यवाद खोब्रागडे सर, खूप सुंदरसा माझा परिचय नेहा यांनी दिला. आपली ओळख नसताना सुद्धा एका व्यक्तीचा असा परिचय देणं आणि खूप कमी शब्दात माझी ओळख पटवून देणं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डॉक्टर महेंद्र मेश्राम सरांना खूप वेळा ऐकलेलं आहे आणि जी पार्श्वभूमी ते ठेवतात प्रत्येक संवादाच्या अगोदर, त्यामुळे संवाद करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की एक भूमिका बनवली जाते आणि त्याचा मार्ग एकदम सुखकर आणि सोपा होतो. आणि त्यामुळे तुम्ही आता या लाईव्ह मध्ये जे जे साथी आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यामध्ये भूमिका बनवण्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळे तुमचंही मला खूप मनापासून धन्यवाद मानते. आणि आज जे जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये लाईव्ह आम्हाला ऐकत आहात त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि त्या सगळ्यांना सस्नेह जय हिंद करते. तर तिनं तसं पण आता अँड्रॉइड फोनमुळे कसं झालंय ना, www.google मावशीला विचारलं तर मावशी सगळं सांगून टाकते, त्यामुळे सगळंच कळतं. पण असं कळत असताना सुद्धा हे जे टायटल टाकलेलं आहे 74वी घटना दुरुस्ती आणि मगाशी नेहाने जे उल्लेख केला लोकांच्या हातात सत्तेची डोरी आणि क्वेश्चन मार्क केलेला आहे, म्हणजे 75 या देशाला मिळाल्यानंतर आणि संविधान अंगीकृत करून गेल्यानंतर सुद्धा हे काय सत्तेची डोरी बोलताय? अरे आपल्याला 26 जानेवारी 1950ला तर आपल्या हातात सत्ता आली, मग आता कोणत्या सत्तेची डोरीची आपण गोष्ट करतोय? तर मला असं वाटतं की आजही आपल्या हातात ही सत्तेची डोरी आलेली नाही आणि ती समजून घेणं खूप गरजेचं आहे आताच्या काळात, नाही तर खूप वेळ झाला असेल असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा ती लढाई लढावी लागेल, जी लढाई लढून आपल्या हातात संविधान आणि जे स्वातंत्र्य दिलं, मग पुन्हा त्या गुलामीच्या दिशेने कदाचित आपण जाऊ लागू असं मला वाटतं. कारण जेव्हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातल्या ज्या वस्ती पातळीवरच्या आणि बहुजनांच्या सोबत जेव्हा काम करत असताना या सगळ्या गोष्टी दिसतात, त्यामुळे लोकांसाठी सत्ता आणि सत्तेसाठी लोक हे एक अंडरलाईन करणारं वाक्य आहे. म्हणजे जेव्हा स्वराज्य या शब्दाचा अर्थ जेव्हा प्रिन्सिपली मी बघते तेव्हा मला असं वाटतं की रिअल स्वराज विल कम नॉट ओनली बाय द ॲक्विजिशन ऑफ अथॉरिटीज बाय अ फ्यू but acquisition of capacity by that to resist authorities with it is abused. म्हणजे स्वराज्याचं फंडामेंटल आपल्याला क्लिअरली बेसिक हे सांगतं की पॉवर्स तयार करायचे नाहीये, जे बाबासाहेबांनी पण सांगितलं पॉवर्स तयार करायचे नाहीत, अथॉरिटीज प्लॅन करायच्या नाहीये, तर लोकांना
कॅपॅसिटी बनवायचं आहे, लोकांमध्ये कॅपॅसिटी बिल्ड करायची आहे. म्हणजे त्यामुळे जर कॅपॅसिटी बिल्ड लोकांची झाली तर अथॉरिटी ज्या आहेत त्या आपल्याला अब्युज करणार नाही. आपल्याला अथॉरिटीना अकाउंटेबल बनवायचं आहे, आपल्याला अथॉरिटीना जबाबदेही बनवायचं आहे. आणि ते कसं होणार? म्हणजे स्वराज्य जेव्हा आपण असं म्हणतो की इट इज टू बी ऑब्टेन बाय एज्युकेटेड मासेस थ्रू सेन्स ऑफ देअर कॅपॅसिटी टू रेग्युलेट ऍक्ट टू कंट्रोल द अथॉरिटीज. हे म्हणजे मासेसने, जनता जे आपण म्हणतो त्यांची समज वाढवणं. आणि जे मगाशी मेश्राम सर बोलले की नागरिक हक्क काय आहेत, हा प्रश्न आजपर्यंत जरी नागरिक शास्त्र आपण शिकत असलो तरी सुद्धा आजपर्यंत हा प्रश्नच आहे आपल्या समोर एवढं सगळं असताना. त्यामुळे अथॉरिटीला, मासेसला रेग्युलेट करणं आणि त्या माध्यमातून आपण जनता कशी अथॉरिटी बनेल त्या माध्यमातून प्रोसेस करणं, मला वाटतं कुठे ना कुठेतरी त्याच्यासाठी 74वी घटना दुरुस्ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख देताना मी सांगते की नेहमी बघते आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांचं नेहमी एक गडबड अशी होते की आपण स्वतः कामाला लागतो. खरं म्हणजे शासनकर्ती जमात हे किती साधं, सोपं आणि खूप मोठा असा विचार बाबासाहेबांनी जेव्हा दिला की आपल्याला जेव्हा 1950ला 26 जानेवारी 1950ला तुम्हाला आणि मला जेव्हा या देशाचं मालक बनवलं, म्हणजे हा कारभार, देशाचा कारभार आपल्याला चालवायचा आहे. मग तो वेगवेगळ्या अथॉरिटी प्रशासनांना बरोबर चालवायचा आहे किंवा ज्या लोकप्रतिनिधींना आपण पाठवतो सेवक म्हणून त्यांच्या बरोबर चालवायचं आहे. पण आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं असं होतं की आपण स्वतः कामाला लागतो. आणि म्हणून अथॉरिटीना आपल्याला उत्तरदायी बनवणं, अथॉरिटी कुठे चुकतात किंवा लोकप्रतिनिधी कुठे चुकतात ते लक्षात आणून देणं, ही कॅपॅसिटी वाढवायची असेल तर कुठे ना कुठेतरी हा स्वराज्याचा जो बेसिक कॉन्सेप्ट ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, इक्वॅलिटी म्हणतो, डिसेंट्रलायझेशन बोलतो, आणि अशा वेळेला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा मग 74वी घटना दुरुस्ती येते. म्हणजे हे सगळं आलं कुठून हे जर आपण म्हटलं ना तर हे सगळं सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मची जी गोष्ट मगाशी आता डॉक्टर मेश्राम सर करत होते की 1974 साली, म्हणजे त्यानंतर मग 1992ला रिफॉर्म आला. म्हणजे 74 पासून हा सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मची गोष्ट सुरू झाली आणि मग 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती झाली, हा फार लांबचा प्रवास आहे. म्हणजे राजीव गांधी सारख्या व्यक्तींनी पंतप्रधान असताना जेव्हा ते पूर्ण फिरले आणि त्यांनी जेव्हा 1900 फिरल्यानंतर त्यांना असं दिसलं की कुठे ना कुठेतरी 1952 नंतर या देशात जेव्हा पहिलं इलेक्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी जो बदल बघितला लोकांमध्ये की लोकांनी ज्या अपेक्षेने प्रजाचं राज्य, ज्याला आपण प्रजासत्ताक रिपब्लिक म्हणतो, आणि लोकांना कळायला लागले की आता आपण मालक असून सुद्धा आमच्या ज्या व्यवस्था आहेत, आम्हाला मिळणारं जे विकासाची नीती आहे की आमच्या ज्या व्यवस्था आहेत, साध्या आमच्या गरजा आहेत, याही पूर्ण करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी सत्तेवर असणारे ही सिस्टीम फेल होत चाललेली आहे. आणि म्हणून त्यांना वाटलं की काय याचं कारण आहे. आणि म्हणून जेव्हा ते फिरले आणि त्यांनी बघितलं की या पूर्ण प्रक्रियेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरणच नाहीये, म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण जे व्हायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की पॉवर खालती गेली पाहिजे. पॉवर स्ट्रक्चर्स जे आहे, वरून खालती पॉवर येते, खालून वरती जे पॉवर जायला पाहिजे ते स्ट्रक्चर्स नाही. दुसरं गोष्ट, आपल्या देशामध्ये 2 टायर सिस्टम्स आहे आणि तिसरी सिस्टम जी आहे त्या एजन्सीज म्हणून काम करतात आहे, त्यांना अथॉरिटीज नाही, त्यांना अधिकारच नाही. आणि दुसरं म्हणजे लोकांचा डिसिजन मेकिंग मध्ये खूप महत्वाचा वाक्य आहे की डिसिजन मेकिंग मध्ये लोकांचा सहभाग नाही, जो आजपर्यंत नाही. आज 75 साजरी करतोय, आजही तुम्ही आणि मी विचार करूया की आपला सहभाग कुठे येतो. 5 वर्षातून एकदा 5 मिनिटासाठी या बोटाला जेव्हा शाई लागते तेवढा सहभाग आहे का आपला? आपला अधिकार आणि आपल्याला विचारतच नाही, आपल्या विचारून कुठलंच काम होत नाहीये. त्यामुळे तो एक भाग, आणि कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे आपल्याला ट्रान्सपरंट, अकाउंटेबल, उत्तरदायी, जबाबदारी राहतील. आणि त्या सगळ्या स्तरावर त्यांना असं वाटतं कुठेतरी एक प्रस्ताव बनवावा, आणि त्यांनी 1989ला हा प्रस्ताव ठेवला संसदेमध्ये. त्यावेळेला या प्रस्तावाचा जो नंबर होता 64 आणि 65, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही या सगळ्या प्रोसेसला मी जी बोलते ती त्या सगळ्या प्रोसेसला, तर त्यांचं म्हणणं होतं की अंतिम माणसापर्यंत विकासची नीती पोहोचणं आणि त्याचा सहभाग डिसिजन मेकिंग मध्ये याच्या होणं हे खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला माहितीये की जर म्हणजे साधं उदाहरण जर मी दिलं, कारण
जेव्हा लोकांमध्ये जाते तेव्हा लोकांना ही मतं पडतात की बाबा पहिलं जेव्हा बाईचं लग्न होतं आणि सून घरात येते तर सासू पहिल्या दिवशी काही बाबा तिला तिजोरीची चावी देत नाही. त्यामुळे सत्तेवर बसलेली ही माणसं यांचं म्हणणं आहे की इतक्या वर्षानंतर बाबा आमचं आता राजा आणि प्रजा गेली आणि प्रजेचं राज्य आलं आणि प्रजेने आम्हाला बसवलंय तेव्हा आता आमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे कोणीही ही सत्ता खाली द्यायला तयार नव्हतं आणि म्हणून सातत्याने चंद्रशेखरजी, व्ही.पी. सिंग हे सगळे आले. त्यानंतर सुद्धा या प्रस्तावाबद्दल राजीव गांधींच्या विचार करण्याला कोणी तयार नाही आणि जेव्हा लोक सत्तेवरून आता हटवतील, ती पॉवर आहे वोटची ताकद ज्याला आपण म्हणतो, मताचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे, ते कुठे ना कुठेतरी सत्ताधाऱ्यांना कळायला लागलं आणि म्हणून मग त्यावेळेला 1991ला जेव्हा मला आठवतं की सत्तेवरती जेव्हा पंतप्रधान आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून 1991ला हा ड्राफ्ट पारित झाला आणि 1992ला सगळ्या राज्यांना हे पाठवलं गेलेलं राष्ट्रपतीच्या सहीने आणि त्यावेळा ही जी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीचा नंबर होता 73 आणि 74. म्हणजे 73 ही घटना दुरुस्ती ग्रामीण क्षेत्रासाठी होती आणि 74 ही शहरी, ज्याला आपण अर्बन आणि रुरल असं आपण म्हणतो. आता खरं म्हणजे 73 घटना दुरुस्तीच्या माध्यमातून तुम्ही बघाल पंचायत राजमध्ये खूप काही गोष्टी आल्या. सर्व काही तिथे चांगलं चाललंय असंही नाही, पण खूप काही गोष्टी नियमांच्या नुसार अधिसूचनेनुसार आल्या. पण ज्या गोष्टी शहरी पातळीवरती व्हायला पाहिजे होत्या त्या शहरी पातळीवरती ज्याला आपण 74वी घटना दुरुस्ती म्हणतो त्या आल्या नाहीत आणि म्हणून शहर कधीच विकासाचे सेंटर नव्हते. म्हणजे माझा जेवढा मी अभ्यास करायला लागली त्या काळातली गोष्ट सांगते. त्या काळात राजकीय आणि इंटेलेक्च्युअल लोक ना यांनी कधी तेव्हा विचारच केला नव्हता आणि 2004ला पहिल्यांदा मनमोहन सिंग जेव्हा एक वाक्य बोलले आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्यांच्या भाषणात की सिटी विल बी द इंजिन ऑफ ग्रोथ आणि त्या वाक्यावरती मग काही गोष्टी फिरायला लागल्या आणि त्यावेळी मग रुरलला फंड होता पण अर्बनला फंड दिला जात नव्हता आणि म्हणून अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे होतं त्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टचा स्टेटचा फंड होता, सेंट्रलचा फंड होता. पण मग पीएमने जे हे वाक्य म्हणाले म्हणजे पंतप्रधानांनी जेव्हा हे स्टेटमेंट केलं त्यावेळेला मग रुरलचा फंड आणि डेव्हलपमेंटचा फंड एक वेगळा भाग आणि मग अर्बनच्या डेव्हलपमेंटचा फंड एक वेगळा भाग अशा प्रकारचे बदल झाले सातवे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देशभरात 38% पॉप्युलेशन शहरात बदल होत आहे. म्हणजे 2011चे जर आकडे बघले तर हे वाढून 44% झालेले आहे आणि आता 2021 नंतर अजून हे वाढलेलं आहे. त्यामुळे नेमकं 74वी घटना दुरुस्तीने आपल्याला काय दिलं हे समजणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं तर 74व्या घटना दुरुस्ती जी आहे त्यामध्ये थोड्या काही टेक्निकल गोष्टी पण बोलू आणि थोडं काही समजून पण घेऊ आणि थोडे काही जे काही अनुभव आले या प्रोसेसमध्ये ज्याचा आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही एक व्हिडिओ बघितला जो G24 तासने बनवला होता आणि तो मुंबईतल्या एका वडाळा एंटोफिल सारख्या वस्तीतला आहे, ज्या वस्तीत एकदम सामान्यातल्या सामान्य माणसं जी वोटर म्हणून तिथे राहतात आज ते एकत्र आल्याने आणि एरिया सभेच्या या प्रोसेसमधून त्यांनी तिथल्या लोकल नगरसेवकाला अकाउंटेबल आणि ट्रान्सपरंट बनवलं. दर 3 महिन्यामध्ये जाहीर मीटिंग होणं, विकासाचे जे मुद्दे आहेत त्यांच्या वॉर्डातले गटर मीटर वॉटरचे त्याची सूची बनवणं, त्याची प्रायोरिटी तय करणं, त्याचं बजेटिंग करणं हे लोक आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून तो एक प्रयोग केलेला आहे साथीनं. आणि या प्रयोगाचं उदाहरण असं आहे की त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये जो महानगरपालिकेचा F नॉर्थ वॉर्ड येतो, जर मुंबईचे लोक इथे असतील तर त्यांना कळेल की F नॉर्थ वॉर्ड मध्ये 300 करोडचं जे आज पब्लिक हॉस्पिटलाचा एक प्रस्ताव पारित झालाय तो ह्या सगळ्या प्रोसेस मधून झालेला आहे की लोकांच्या सहभागातून काय काय होऊ शकतो विकासाची नीती आणि विकासाचा वॉर्ड जर आपला आहे. म्हणून ते वाक्य जे आहे ना की दिल्ली मुंबईत आमचं सरकार आणि आमच्या वॉर्डात आम्हीच सरकार. जर वी आर टॅक्स पेयर सो यू हॅव टू आस्क अस, आम्हाला विचारावं लागेल कारण आमच्या पैशातून ही महानगरपालिकेची ज्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो किंवा लोकल सेल्फ बॉडी म्हणतो या सगळ्या बॉडीज उभ्या आहेत आणि त्यातल्या या यंत्रणा काम करतायत लक्षात घ्या. त्यामुळे 74वी घटना दुरुस्ती जी आहे त्यात 3 प्रकारचे 3 टायर सिस्टम आली म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य सरकार. मला खोब्रागडे सरांना यावेळेला सांगावं असं वाटतं की सर आजही तुम्ही जर महानगरपालिकेत तिथे गेलात किंवा लोकल सेल्फ
या एजन्सीजमध्ये गेला तर आजही ते लोकल सेल्फ ऑर्गनायझेशन म्हणतात, ते गव्हर्नमेंट नाही म्हणत. खरंच हे गव्हर्नमेंट आहे, त्यांना हे म्हणा सांगावं लागतं ना, यू आर अ गव्हर्नमेंट, यू गॉट ऑथॉरिटी. आणि म्हणून ही 3 टायर सिस्टीम आली. त्या 3 टायर सिस्टीम मध्ये नागरिक क्षेत्र निर्धारित केलं गेलं. म्हणजे मी हे बघितलं, कितीतरी अशा संस्था किंवा कार्यकर्ते मला दिसले, यांना ही सिस्टीम माहित नाहीये की अरे महानगरपालिका कशी अस्तित्वात आली. म्हणजे मी शहराची गोष्ट बोलतेय म्हणून, या नगर परिषदा कशा अस्तित्वात आल्या किंवा या नगरपंचायती कशी कोणामुळे अस्तित्वात आल्या. हे जे काय आज आपण डंके की चोट पे बोलतो, महानगरपालिकेला कचरा उचलावाच लागेल, पाणी द्यावाच लागेल, हे सगळं कुठून आलं हे आधी नव्हतं. या फक्त एजन्सी होत्या, या आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत होत्या. पण 74व्या घटना दुरुस्तीमुळे म्हणजे 1992ला हा जो काय बदल आपल्यामध्ये ग्रामीण भागात क्षेत्रात झाला आणि शहरी क्षेत्रात जो झाला ना, तो बदल आपल्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे की पुन्हा नव्यानं म्हणजे 26 जानेवारी 1950ला मिळालेली सत्तेची दोरी जी तुम्ही आणि मी हातात घेतली नाही, कलेक्टरशिप आणि नोकरशाही यांच्या हातात असलेली जोडी जी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांच्या हातात दिलेली, ती आपण नाही घेतली. ती पुन्हा एकदा 74व्या घटना दुरुस्तीने आणि 73व्या घटना दुरुस्तीने आपल्या हातात आली होती आणि ती घेणं आता गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे 3 म्हणजे 74व्या घटनामध्ये पहिला बदल काय झाला, तर नागरिक क्षेत्र निर्धारित झाला. म्हणजे 3 लाखाची पेक्षा जास्त लोकसंख्या जी असेल तिथे महानगरपालिका बनते आणि 3 लाखापेक्षा कमी 1 लाखापेक्षा जास्त जिथे लोकसंख्या असतील तिथे अप्रकारची नगर परिषद होईल. 1 लाखापेक्षा कमी आणि 40 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असतील तिथे ब प्रकारची नगर परिषद. 40 लाखापेक्षा कमी आणि 25 लाखापेक्षा जास्त तिथे क नगर परिषद आणि 25 लाखाची पेक्षा कमी आणि 10,000पेक्षा जास्त जिथे लोकसंख्या असतील तिथे नगरपंचायत. म्हणजे 74वी घटना दुरुस्ती कोणाकोणाला लागू होते, महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतला लागू होते. म्हणजे 3 आपण बोलतो ना 3F जिथे बोलतो, या 3F ची गोष्ट केली गेली. 3 टायर सिस्टम आपल्याकडे आली आणि त्यांना 18 फंक्शन्स दिले गेले. म्हणजे तुम्ही हे सगळ्या जी गोष्ट मी बोलते, तुम्ही जर संविधानाचं 243 कलम बघाल, ZG ते ZJ पर्यंत बघाल, हे सगळ्या गोष्टी त्यात दिसेल. आणि यात त्यांनी 12व्या शेड्यूल मध्ये 18 कामं नमूद केली गेली. म्हणजे कसं आहे ना की कोणी काय काम करायचं, म्हणजे केंद्राने काय काम करायचं आणि राज्याने काय काम करायचं, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट वगैरे म्हणतो, ज्याला युनियन लिस्ट असं म्हणतात. तर त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला एक लिस्ट बनवली आणि स्टेट आणि सेंटर युनियन लिस्ट असं तयार करून त्यांना एक कॉन्करंट लिस्ट म्हणून दिली आणि महानगरपालिकेला आणि या नगर परिषद आणि नगर पंचायतांना 18 कामांची एक लिस्ट दिली. मी त्या 18 कामांची लिस्ट आता इथे तुम्हाला सांगणार नाही, कारण मला माहितीये की इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये संविधान असणार आणि त्या संविधानाच्या 243व्या कलमामध्ये आणि 12व्या शेड्यूल मध्ये जर तुम्ही जाल, जी गोष्ट मी तुम्हाला आता म्हणतेय, जो मुद्दा मी तुम्हाला इथे मांडतेय, ही जी 18 कामं आहेत, 243 ब नावाचं जे कलम आहे त्यामध्ये ही 18 कामांची लिस्ट संविधानिक घटनेनुसार त्यांना दिलेली आहे 12व्या शेड्यूल म्हणजे शहरी व्यवस्थापनामध्ये फंडामेंटल चेंज आपण ज्याला म्हणू शकतो, हा खूप मोठा फंडामेंटल चेंज आला. त्यामुळे सगळे ही जे काही 18 कामं आहेत ही महानगरपालिकेला करायची, ही व्यवस्था द्यायची आहे नागरिकांना आणि ती व्यवस्था आपल्या वॉर्डामध्ये करून घेण्यासाठी आपण नगरसेवक नगरसेविकांना आपण तिथे साथीनं पाठवतोय. दुसरा फंडामेंटल चेंज काय आला, तर नगरसेवकांना एक हक्क मिळाला. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होते मला खूप आश्चर्य वाटलं की जे महानगरपालिकेचा जो कायदा आहे 1888चा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, त्या ज्या कायद्याचं पुस्तक, मी कायदे पंडित नाही, एक सामाजिक कार्यकर्ता आहे, पण आपल्याला कायद्यांचा आधार घेऊन काही कामं करावी लागतात आणि त्यामुळे ते वाचावं लागतं. ते वाचत असताना मला कुठेही नगरसेवकाला अधिकार असलेला क्लॉज दिसला नाही. आजही आपला नगरसेवक हा प्रस्ताव घेऊन जातो, लोक त्याच्याकडे आशेने जातात आणि लोकांना वाटतं आज पत्र दिलं म्हणजे उद्या काम झालं पाहिजे. तो प्रस्ताव तयार करतो आणि तो प्रस्ताव तो घेऊन जातो महानगरपालिकेमधली जी काही सिस्टम बनलेली आहे, प्रभाग समिती, स्थायी समिती, महासभा, आणि मग त्या प्रस्तावावर जर पारित झाला तर त्याच्यावरती कमिशनरची सही होते. म्हणजे आजही अधिकार हा कुठेही ना कुठेतरी त्या ब्युरोक्रॅट्सच्याच हातात आहे आणि आपण विचार करतोय की कसं काय माझा नगरसेवक आणि नगरसेविका जे आहे ते या बाबतीत आमचं काम करत नाही. म्हणून पहिल्यांदा या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये वॉर्ड समिती हा प्रकार आला
ऍडमिनिस्ट्रेटर स्तरावरती वॉर्ड समित्या बनवल्या. म्हणजे जिथे जिथे महानगरपालिका असेल आणि त्या महानगरपालिकेच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये जितके कॉर्पोरेटर वॉर्ड येतील, जितके कॉर्पोरेटर येतील, त्या कॉर्पोरेटरची मिळून एक प्रभाग समिती बनेल, एक वॉर्ड समिती बनेल आणि त्या वॉर्ड समितीवरती त्या वॉर्डातला एखादा नगरसेवक अध्यक्ष बनेल आणि त्या वॉर्ड समितीमध्ये वॉर्डातले 3 NGOचे लोक, हे 3 NGOचे जे लोक आहेत ते 3 NGOचे लोक या वॉर्ड समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून जातील. आता हा मी तुम्हाला सांगू, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे जिथे मी रस्त्यांमध्ये गेली, अपर मिडल क्लासमध्ये गेली, संस्थांकडे गेली, लोकांना माहीतच नाही की अशा काही वॉर्ड समित्या आहेत. लोकांना माहीतच नाही की वॉर्ड समिती म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून आपण तिथे प्रतिनिधित्व करू शकतो. आणि म्हणून मला म्हणायचंय की आता येणाऱ्या येऊ घातल्या जाणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या जेव्हा निवडणुका होतील आणि त्या निवडणुकानंतर 3 महिन्यात त्यांना प्रभाग समिती या बनवाव्या लागतील. या प्रभाग समितीमध्ये आपण आवर्जून आपल्या संस्थेचं प्रतिनिधित्व आपल्या वॉर्डातल्या नागरिक म्हणून जे 3 NGOच्या लोकांना घ्यायचंय, त्या माध्यमातून आपण त्यात आपला लोकसहभाग करायचा आहे. म्हणजे राजीव गांधींनी जेव्हा हा ड्राफ्ट मांडला होता त्यात हे खास करून होतं, कारण 74 आणि 73 घटना दुरुस्ती हा त्यासाठीच तर झालं होतं. अधिकारांचं विकेंद्रीकरण आणि डिसिजन मेकिंग मध्ये लोकांचा सहभाग. आणि म्हणून मला असं वाटतं की नगरसेवक जे आहे ते लोकांच्या सोबत बसतील आणि बनवतील आणि हाऊसमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये ठेवतील. नगरसेवकांना हा वॉर्ड समितीच्या माध्यमातून फंडामेंटल अधिकार बजेट बनवण्याचा मिळाला आणि त्याचं कारण आहे 74 घटना दुरुस्ती. तिसरा जो चेंज आला तो म्हणजे रिझर्वेशन. आता हे रिझर्वेशन तुम्ही म्हणाल कोणाला, तर मला असं वाटतं की तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकांमध्ये फार पूर्वी आपण घराणेशाही आजही बघतो आहोत, त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर कुठे ना कुठेतरी खालच्या स्तरातून या आपल्या ज्या लिडरशिप क्वालिटी मधल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या त्या प्रोसेसमधून या प्रोसेसमधून वर जाऊ शकतात. आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या प्रोसेसना आपण फार लोकांमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तिसरा जो चेंज आला तो म्हणजे महिलांचं रिझर्वेशन. म्हणजे पहिल्यांदा ते 33% होतं, नंतर ते महाराष्ट्रात आता 50% आलेले आहे रिझर्वेशन. आणि रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन आहे, ST SC महिलांसाठी पण रिझर्वेशन आहे आणि त्या व्यतिरिक्त अनुसूचित आणि जाती जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येनुसार सुद्धा साथीनं रिझर्वेशन आलेलं आहे. हे मान्य आहे, बोललं जातं की ठीक आहे रिझर्वेशन जरी आलं तरी मग कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी ती जागा वाचवण्यासाठी म्हणून महिलेला उभं केलं जातं आणि वगैरे. मला नाही वाटत, कारण माझा खूप जवळून महिलांशी, नगरसेविका महिलांशी संपर्क आलेला आहे, संबंध आलेला आहे. एक फिल्म सुद्धा त्यांच्यावरती 50 महिला महानगरपालिकेतल्या महिला नगरसेविकांचं, ज्यामध्ये 2 ते 3 टर्म मधून निवडून आलेल्या, घराणेशाहीतून निवडून आलेल्या, कोणाचा मोठा बिग बी नसलेल्या, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किंवा ओपन सीट मधून रिझर्वेशन न घेता निवडून आलेल्या, अशा सगळ्या लोकप्रतिनिधी महिलांची एक छोटीशी आम्ही फिल्म आणि एक इंटरव्ह्यू केलेला आहे, ज्याची दखल नॅशनल लेवलला पण अवॉर्ड म्हणून घेतलेली आहे साथीनं. की महिलांचं याच्यातलं जे प्रतिनिधित्व आहे बराबरी, म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला संविधान लिहिल्यानंतर त्या दिवशीच आपल्याला पुरुष असो की स्त्री असो, म्हणजे लिंगभेद पंत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सगळ्या प्रकारचे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी हे 50% आरक्षण, मी खरं म्हणजे ना 50% आरक्षण हा कायदेशीर आहे म्हणून तुम्हाला सांगते. खरं म्हणजे महिलांना 100% आरक्षण आहे. हे 50% जी जागा आहे ना त्या ठिकाणी पुरुष लढू शकत नाही. आणि आवर्जून आपण महिलांनी हे मानलं पाहिजे. आणि जे पुरुष साथी या गोष्टीला मानतात, म्हणजे महेंद्र कुमार सर असतील किंवा खोब्रागडे सर असतील, त्यांनाही मान्य असेल की 100 ठिकाणी आम्ही लढू शकतो, फक्त 50 ठिकाणी तुम्ही लढू नाही शकत. त्यामुळे हा मुद्दा आता अशा पद्धतीने आम्ही नेहमी, मी महिलांना सांगते की आपल्याकडे 100% पॉवर आहे आणि ती पॉवर संविधानाच्या त्या प्रोसेसमुळे आली. चौथा फंडामेंटल चेंज जो आपण बघू की 243 ब कलमामध्ये तुम्ही बघाल तर या महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये वित्त विभाग आला. म्हणजे अर्बन लोकल बॉडीकडे पैसा कुठून येणार, स्टेट फायनान्स कमिशन बनवलं गेलं यामुळे. आणि म्हणून कमिशन हे पैसे अलॉट करणार, अर्बन लोकल बॉडीला देणार. हा मूळ फंडामेंटल चेंज या सगळ्यामध्ये आला. म्हणजे वॉर्ड कमिटीमध्ये NGO, CBO चे प्रतिनिधी, हे सगळं आलंच, पण या सगळ्याबरोबर वित्त विभाग आला. दुसरा
निवडणूक विभाग आला आणि निवडणूक विभाग आल्यानंतर म्हणजे पूर्वी आपल्याला मंत्रालयातल्या निवडणूक विभागाकडे आपल्या सगळ्या प्रोसेससाठी जावं लागायचं, पण आता तुमच्या लोकल सेल्फ बॉडी जिथे आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे तिथे तुम्हाला तो विभाग भेटेल, ज्या ठिकाणी तुमचं मतदार कार्ड असेल किंवा तुम्हाला लिस्ट चेक करायचं असेल, तुम्हाला यादी पाहिजे असेल, हे सगळं जे आहे ते तुम्हाला महानगरपालिका मिळेल. म्हणजे निवडणूक आयोग पण तिथे आला आणि त्या माध्यमातून अंडरलाईन झालं की दर 5 वर्षांनी या निवडणुका होतील आणि त्या पद्धतीनं तशा पद्धतीनं ते केलं गेलं. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की 3 एनजीओचे लोक म्हणजे सीबीओ आणि एनजीओ या लोकांना लोकसहभागासाठी जे प्रतिनिधित्व दिलं त्या 3 लोकांना नगरसेवक सिलेक्ट करणार अशी एक प्रोसेस झाली. म्हणजे आपल्याला आजही आपण त्या मुद्द्यावर भांडतो आहोत की तिथे सुद्धा इलेक्शन झालं पाहिजे, कारण तिथे सिलेक्शन जेव्हा प्रोसेस येते त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी बायस, कुठे ना कुठेतरी आपल्याच पक्षातली लोक एनजीओ म्हणून करणं या अशा प्रकारचं रोल सुरू होतो आणि तो आम्ही सातत्यानं बघतो आहोत. त्यामुळे त्यांना जो आहे त्या लोकांना तरी पण आता तो बदल झालेला नाही, पण इथे त्यांना सजेस्टिव्ह पॉवर आहे. त्यांना जर प्रपोजल चुकीचं असेल किंवा प्रपोजल मध्ये काही गडबड असेल तर ते प्रपोजल तिथे मांडू शकतात. पण काही असो 3 प्रतिनिधी त्या माध्यमातून का होईना वॉर्डातले तिथे जातील आणि प्रभाग समितीमध्ये आपल्या वॉर्डाबद्दल काय मांडलं गेलं, कुठले प्रकल्प पारित झाले, कशा पद्धतीने हे कामकाज चालतं, हे कामकाज लोकांमध्ये येऊन तिथपर्यंत सांगते. म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीमध्ये पार्टिसिपेशन नाही तर उत्तरदायित्व सांगितलेलं आहे. म्हणजे लोक सहभाग घेतील आणि शासन उत्तरदायीच्या माध्यमातून आपल्या समोर उभं राहील. पारदर्शकतेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सुद्धा आणले. म्हणजे हे कायदे आपण वापरले तर मला असं वाटतं की आपण नेहमी समस्यांचे खूप साधी लिस्ट बनवतो आणि आपण म्हणतो की सिस्टमच अशी आहे आणि सिस्टम काम करत नाही. मला असं वाटतं जर आपण लोकांनी जर जे बनवलेल्या कायद्यांना अंमलबजावणी आणीसाठी या प्रशासनाला जर आणि लोकप्रतिनिधींना कामाला लावलं तर खूप काही गोष्टींचं समाधान त्यात मिळेल. जसं पारदर्शकतेसाठी पब्लिक डिस्क्लोजर लॉ आणलाय, हा ऍक्ट लोकांमध्ये पोहोचलाच नाही. नागरिक या ऍक्ट बद्दल सतर्कच नाही की बाबा स्टँडिंग कमिटीचे जे मिनिट्स असतात ते सभेचे मिनिट्स अपलोड करावे लागतात, ते लोकांसाठी ओपन करावे लागतात. हे सगळं काही होत नाहीयेत आणि त्याकडे आपलं दुर्लक्ष लागतं. जर त्यावर आपला वॉच असेल तर कुठे ना कुठेतरी आज जो काही भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जातात त्या सगळ्या कंट्रोलमध्ये होतील आणि कुठे ना कुठेतरी हे सरकारला करावं लागेल, नागरिकांना जागृत व्हावं लागेल आणि त्यांना एंगेज पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी करावं लागेल. आणि म्हणून हा भाग आला आणि एक सिस्टम बनली. म्हणजे 9 प्रकारची तुम्हाला माहिती आहे की महानगरपालिकांना आणि या सगळ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये प्राधिकरणं आली आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी उभ्या राहिल्या. म्हणजे आपण जेव्हा वॉर्ड कमिटी, वॉर्ड सभा बोलतो, इलेक्ट्रॉल वॉर्ड बोलतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड बोलतो, हे सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड म्हणजे काय, वॉर्ड समितीज म्हणजे काय आणि वॉर्ड समिती म्हणजे काय. म्हणजे नगरसेवक लेवलची जी असते ती थोडी छोटीशी वॉर्ड समिती आणि ही प्रशासकीय लेवलवरती नगरसेवकांची बनवलेली ही वॉर्ड समिती त्यांनी बनवली आणि या सगळ्या गोष्टी साथीनं केल्या गेल्या. म्हणजे आमच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून हा जो काही प्रयत्न चाललेला आहे की ही व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला मिळालेला जो लोकसहभाग आहे आणि त्या लोकसहभागातून या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना अकाउंटेबल, आन्सरेबल, ट्रान्सपरंट बनवणारी या ज्या प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवायचा आहे, या सहभागाच्या प्रोसेसमध्ये आम्ही लोकांना सांगतो की वॉर्ड समितीमध्ये जा, वॉर्ड समितीमध्ये जाऊन प्रश्न उपस्थित करा, तुमचे सजेशन्स द्या आणि लोकांच्या विकासाची नीती. म्हणजे आजही मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही गेलात किंवा महाराष्ट्रातल्या जिथे जिथं महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर परिषदात बघाल तिथे साधं पिण्याचं पाणी सुद्धा पोचलेलं नाही. का बहुजनांच्या वस्त्यांमध्ये गटारांवरती झाकणं नसतात हो, शौचालयाची व्यवस्था अशा पद्धतीची असते आणि याला जबाबदार आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धरण्यापेक्षा मला असं वाटतं आज जबाबदार नागरिक बनणं जास्त गरजेचं आहे. या विषयावरती जेव्हा मी काम करायला निघते तेव्हा मला वाटतं की त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा आपण जबाबदेही त्यांना बनवणं हे जास्त जबाबदारीचं आपलं
काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून 74व्या घटना दुरुस्तीनंतर ही सगळी जी काही सिस्टम उभी राहिली, म्हणजे वित्त विभाग आला, निवडणूक आयोग आला, त्यानंतर प्रभाग समित्या झाल्या, महिला आरक्षण आलं, ही काही नागरिक क्षेत्राची सिस्टम बनली, फंड आला, व्यवस्था बनली महानगरपालिकेची, 18 कामं नमूद करून दिली, त्यानंतर महिलांचा लोकसहभाग आला. हे सगळं 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 आलं तरी सुद्धा 2005 पर्यंत यामध्ये ब्युरोक्रॅट्सने फक्त काय केलं की आपल्याला जी व्यवस्था पाहिजे तेवढी व्यवस्था काढून घेऊन लोकांच्या लोकसहभागाला तिलांजली दिली. म्हणजे गेल्या 5 वर्षात, म्हणजे आता जर मुंबईत मी राहते म्हणून मुंबईची गोष्ट करते, की महानगरपालिकेमध्ये प्रभाग समितीमध्ये जे 3 NGOsचे लोक 17 प्रभाग समित्या आहेत त्यामध्ये घेतले पाहिजे, शेवटपर्यंत घेतले गेले नाही. म्हणजे पहिल्या दिवशीपासून इलेक्शन झाल्यानंतर, डिक्लेअर झाल्यानंतर, नगरसेवक निवडून आल्यानंतर सातत्यानं ऍडमिनिस्ट्रेशनचा आम्ही पाठपुरावा करून त्याबद्दलची PI दाखल करून देखील सुद्धा लोकसहभागाला आपल्या तिलांजली दिलेली आहे. आणि म्हणून आपल्यासारख्या सिव्हिल सोसायटीने एक प्रयत्न पुन्हा केला 2005ला, की केंद्राकडे एक PI दाखल केली की आजही 74वी घटना दुरुस्ती ही अधुरीच आहे. आजही एवढ्या वर्षानंतर लोकांचा सहभाग या प्रोसेसमध्ये नाही आणि म्हणून तो सहभाग पुन्हा नव्याने व्हायला पाहिजे. आणि म्हणून एक नव्यानं ड्राफ्ट केला गेला आणि तो ड्राफ्ट जो आहे मॉडेल नगरराज बिलच्या माध्यमातून केंद्राला दिला गेला, केंद्राच्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला. आणि तो देताना त्यामध्ये अंडरलाईन केलं की नगरसेवकाला थेट लोकांमध्ये जाऊन बसावं लागेल. म्हणजे 3 साइड टायर जी सिस्टीम होती त्याला 4 टायर सिस्टीम मध्ये आणलं. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य सरकार आणि त्याच्या खाली लोकांची एरिया सभाच्या माध्यमातून कम्युनिटी पार्टिसिपेशन लॉ, ज्याला म्हणतात नगरराज बिल, ज्याला म्हणतात मॉडेल नगरराज बिल, ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचा ड्राफ्ट सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून POMOच्या या कमिटीला दिला गेला. आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्र सरकारने प्रयत्न केला की ठीक आहे, आपण जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान, ज्याला आपण JNNURM म्हणतो, अर्बन मिशन, त्या मिशनच्या माध्यमातून सगळ्या राज्यांना पैसे देऊ. पैसे कशासाठी देऊ? लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, फुटपाथची व्यवस्था झाली पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे, त्याच्यानंतर मोफत घरं, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना, पहिलं ते राजीव गांधी आवास योजना होतं, आता ते प्रधानमंत्री आवास योजना झालं, घरं भेटली पाहिजेत. आणि हे सगळं व्यवस्था देत असताना गटरांची सिस्टम आणि या सगळ्या रस्ते आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था, जे मोनो, मेट्रो, आता जे काही बोलतोय ना आपण, ह्या सगळ्या त्या प्रोसेसमधून आलेल्या व्यवस्था आहेत. हे देत असताना त्यांनी कम्युनिटी पार्टिसिपेशन लॉ हा कायदा तुमच्या राज्यात प्रत्येकाने आपापल्या राज्यात हा पारित करायचा आहे. महाराष्ट्रानेही पारित केला, कारण आपण महाराष्ट्रात होतो. त्याची गोष्ट सांगते, 3 जुलै 2009ला, म्हणजे 2008ला हा कायदा पहिल्यांदा विधानसभेत चर्चेत आला. आणि हा कायदा चर्चा करत असताना नगरसेवकांना वाटलं की बापरे, आता जर पुन्हा एक सिस्टम खाली बनली तर आमच्या वॉर्डात, जेव्हा आपण म्हणतो ना की आमच्या वॉर्डात आम्हीच सरकार, मग आम्हाला कोण विचारणार. आणि म्हणून पुन्हा, कारण तो कायदा काय सांगत होता की नगरसेवकाला त्याच्या वॉर्डामध्ये त्याच्या ज्या 2 ते 5 पोलिंग बूथ, यादी भाग, ज्याला इलेक्ट्रॉल पोल आपण म्हणतो, त्या वोटरची एक एरिया सभा बनवायला लागेल. आणि त्या एरिया सभेच्या माध्यमातून त्याला एक प्रतिनिधी तिथून निवडून येईल. असं त्याच्या वॉर्डामध्ये, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी 40-45 हजार वोटर असतात, म्हणजे साधारणतः 45 किंवा 50 EP यादी भाग पकडा. तर या यादी भागातून 8 लोक येतील आणि त्या 8 लोकांबरोबर नगरसेवक अशी समिती जाहीर एरिया सभा घेतील त्या वॉर्डांमध्ये. म्हणजे प्रत्येक मतदार हा त्या एरिया सभेला बांधील असेल, ज्याला मराठीत आपण क्षेत्रसभा म्हणतो. आणि त्या वॉर्डातल्या विकासाची नीती, ही जी काही 18 कामं करायची आहेत, स्नानगृह आहेत, स्वच्छतागृह आहेत, रस्ते आहेत, गटार आहेत, पाणी आहेत, वीज आहे, हे सगळ्या, प्राथमिक आरोग्य आहे, प्राथमिक केंद्र आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी 18 कामं आहेत, त्या कामांच्या सूची, त्याची प्रायोरिटी, त्याचं बजेट, हे त्याला थेट लोकांमध्ये जाऊन बसायला लागेल. आणि अशा प्रकारचा ड्राफ्ट त्यांनी सगळ्या राज्यांना पाठवला. आणि आपल्याकडे आल्यानंतर नगरसेवकांनी हा ड्राफ्ट पाठी घ्यायला लावला आणि सांगितलं की आपण एरिया सभा बनवूया, पण प्रतिनिधी नको, प्रतिनिधीचं इलेक्शन नको, प्रतिनिधीचं सिलेक्शन आणि प्रतिनिधीची गरज नाही, नगरसेवक म्हणून आम्हीच हे बघू. आणि म्हणून महाराष्ट्रात हे झालं की
राजपत्रामध्ये तो कायदा पारित झालेला आहे, पण राजपत्रामध्ये हा कायदा पारित होत असताना फक्त राजपत्रात आहे, त्याच्यावरती एक खुटी मारून ठेवलेली आहे त्यांनी की इनॅक्ट, म्हणजे तो सरकार ठरवेल तेव्हा त्याचे रूल्स बनतील आणि सरकार ठरवेल तेव्हा तो इम्प्लिमेंट होईल. म्हणजे हा कायदा काय सांगतो, जे मी तुम्हाला सांगितलं की नगरसेवकाने त्याच्या वॉर्डामध्ये जिंकल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याच्या वॉर्डात 2 ते 5 पोलिंग बूथच्या वोटरांची एक एरिया सभा बनवायची, क्षेत्रसभा बनवायची आणि त्या क्षेत्रसभांची दर 3 महिन्यातून एकदा एक जाहीर बैठका घ्यायच्या आणि त्या जाहीर बैठकात या सगळ्या गटर मीटर वॉटरच्या प्रश्नांच्या बद्दलचं पूर्णपणे काम करायचं, त्यांच्याशी बोलायचं आणि त्या माध्यमातून तो प्रस्ताव घेऊन मग नगरसेवक महानगरपालिकेत जाऊन आणि त्या पद्धतीनं त्या ती सगळी कामं करायची साथीनं. पण दुर्दैव हे की आजही तो कायदा पारितच आहे आणि महाराष्ट्राने तर आता असं केलंय की तो कायदाच रद्द करून टाकला. म्हणजे माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे की ज्या वेळेला मी एक RTI टाकला होता अर्बन डेव्हलपमेंटला की बाबा या कायद्याचे रूल्स असतील तर ते मला हवे आहेत, कारण हा कायदा तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना एक पत्र व्यवहार करावा, कारण हा नवीन कायदा नाही, हा 74वी घटना दुरुस्ती जी संविधानाला बांधली आहे त्या अंतर्गत जो 50T हा प्रभाग समितीचा जो तुम्ही महानगरपालिकेमध्ये इन्कॉर्पोरेट केलेला कायदा आहे त्यातून एक अमेंडमेंट आहे 29 अ ब क ड ई. हे काही कायद्यांची थोडेसे संबंध म्हणून सांगते, सर्व तुम्हाला त्या महानगरपालिकेच्या 1888च्या पुस्तकात आणि संविधानाच्या आपल्या 243 कलमाच्या 12व्या शेड्यूल मध्ये सगळं काही हे सर्व सांगितलेलं आहे आणि सर्व खूप स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे. पण आजही हा कायदा अस्तित्वात नाही. जेव्हा RTI करायला गेले आणि त्यावेळेला त्यांना कळलं आणि शोधाशोध झाली की अरे आपण अजून ह्याचं रूल्सच बनवले नाही, याची अधिसूचनाच काढली नाही, हा फक्त राजपत्रात आहे आणि तातडीनं त्यांनी वेबसाईट वरून एरिया सभा काढून टाकला. पण आमच्याकडे ते डॉक्युमेंट आहे ज्यात सरकारने दिलेलं आहे केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला की लिहून दिलेलं आहे की बाबा आमच्याकडे आम्ही वॉर्ड समित्या बनवलेल्या आहेत आणि या तळागाळापर्यंत साथीनं गेलेल्या आहेत. खरं म्हणजे या 74व्या घटना दुरुस्तीमुळे खूप काही बाइंडिंग आहे. या नगर कम्युनिटी पार्टिसिपेशन लॉ जो म्हणतो आपण 2005-2006 ला जो आला आणि 2009 ला ह्याला राजपत्रामध्ये आला, त्याच्यामध्ये नगरसेवकाला त्याचं कार्यालय उघडं ठेवायचं आहे, कमीत कमी त्याने त्याच्या कार्यालयाची वेळ ठेवून तिथे बसायचं आहे. या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. पण आजही तुम्ही म्हटलं तर आजही दुर्दैव आहे की हे नाही. तुम्ही म्हणाल हे प्रयोग झाले का, तर मी तुम्हाला आता वडाळ्याचं उदाहरण दिलं. हा जो व्हिडिओ बघत होता तुम्ही हा वडाळ्यात आहे. मुंबईत 7 महानगरपालिकांच्या व्यवस्थांमध्ये आम्ही 26 एरिया सभा बनवल्या आणि त्या 26 एरिया सभांमध्ये लोक जेव्हा एकत्र आली आणि लोकप्रतिनिधींसोबत बसली तर त्यांचे छोटे छोटे जे गटर मीटर वॉटरचे प्रश्न आहेत ते आज मार्गी लागले. या कोविडच्या काळात आम्ही उदाहरण बघितलं आणि त्याचं खास दखल ही पोलीस व्यवस्थेने आणि महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेने घेतली की जिथे जिथे या एरिया सभा बनल्या म्हणजे गल्ली गल्लीचे प्रतिनिधी आणि एरिया सभांची ती व्यवस्था पोलिंग बूथ वाईज ही बनली, त्यामुळे तिथल्या ठिकाणचे वॉर्ड कोविड फ्री लवकर झाले आणि जी काही धान्याची किंवा सूचनेची व्यवस्था आहे, लोकांना मास्क वाटणं, हे सगळ्या व्यवस्था ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या, निडी लोकांपर्यंत पोहोचल्या, त्या जिथे जिथे ह्या व्यवस्था होत्या त्यापर्यंत पोहोचणं आणि लोक आयडेंटिफाय करणं खूप लवकर झालं. त्यामुळे मला वाटतं कुठे ना कुठेतरी या प्रशासनाला म्हणजे कसं सत्तेची डोरी हातात येईल म्हणजे काय, लोकांच्या सहभागामुळे भ्रष्टाचार आणि इनएफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो, चेक अँड बॅलन्स म्हणतो ना, ही चेक अँड बॅलन्स सिस्टम या 74व्या घटना दुरुस्तीने आपल्याला दिली. एक प्रभाग समितीमध्ये 3 NGOsचे प्रतिनिधी जाणं या माध्यमातून दिली आणि दुसरी 4थी टायर सिस्टम जी आली, जी कम्युनिटी पार्टिसिपेशन लॉ ज्याला आपण लोकसहभाग म्हणतो, या लोकसहभागाच्या माध्यमातून वॉर्ड लेवलवर कॉर्पोरेटर बरोबरची स्थिती आली. कारण आज या पद्धतीने जेव्हा आपण शहरामध्ये जेव्हा जातो आणि शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जेव्हा कल्चरवर जेव्हा खर्च होतो तेव्हा आपण बघतो आहे की आजही शहरात त्या व्यवस्था उभ्या राहिलेल्या नाहीत. आजही शहरामध्ये
तो मानस उभा करणं गरजेचं आहे. महानगरपालिका आपल्याला काय समजते? आपल्याला ग्राहक समजते आजही. आपण ग्राहक नाही. मी नेहमी संविधानाबद्दल बोलताना खरं म्हणजे खोब्रागडे सरांसमोर संविधान बोलणं म्हणजे खूप छोटी कार्यकर्ता आहे मी. पण मला जी समज आहे आणि मला जे समजलं आणि काम हे करताना जेव्हा मला वाटलं तेव्हा मी नेहमी हे सांगते, की महानगरपालिका आपल्याला ग्राहक म्हणून समजतं. आपण ग्राहक नाही आहोत. दुसरं या देशामध्ये आपण रेसिडेंट्स आहोत की सिटिझन्स आहोत? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे. म्हणजे जेव्हा मी शाळेच्या कॉलेज आणि शाळेच्या एका शिक्षकांबरोबर एक कार्यक्रम करत होती संविधानाचा आणि मी विचारलं, की तुम्ही सगळ्यांनी प्रास्ताविक बघितलंय आपलं. तर प्रास्ताविकामध्ये किती वाक्य आहेत? आणि मी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही मोबाईल वापरा आणि शोधा. एकालाही उत्तर देता आलं नाही, की प्रास्ताविकामध्ये एकच वाक्य आहे. आणि संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आपल्याला 21 संकल्प दिले आहेत. ते 21 संकल्प आपल्याला हे पूर्तता करणं ही आपल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं, की आता ज्या काही परिस्थिती मी बघतेय त्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रोसेसमधून लोकांना मायनस करण्याचा प्रकार चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की ह्या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये प्रभाग समितीच्या माध्यमातून 3 NGOच्या माध्यमातून आपली एंगेजमेंट होणं गरजेचं आहे. आणि मग नगरसेवक जेव्हा जिथे महानगरपालिका इलेक्शन होईल आणि त्यानंतर आपण जो पाठपुरावा करणं, की संस्थांच्या लेटरहेड वरती संस्थांनी आपल्या वॉर्डातल्या जरी तो तुमचा सदस्य नसला, तरी तुम्ही त्याचं रेकमेंडेशन तो वॉर्डातला तुमचा वोटर पाहिजे, त्याचं रेकमेंडेशन आणि संस्था गेली 10 वर्ष त्या पूर्ण महाराष्ट्रात काम करणारी असेल, नुसतं त्या वॉर्डात नाही. जे काही महानगरपालिकेचे प्रश्न आहेत, म्हणजे नुसतं शाळेले वाटप किंवा हा जे आपण आता संवाद करतो आहोत, संविधानाची प्रयोगशाळा करतो आहोत, हे माध्यम आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जे काम लोकांपर्यंत करतायत, त्याच्यासाठी तुम्ही केलेला खर्च, तुमचा 3 वर्षाचं ऑडिट आणि 25,000 खर्च झालेला दरवर्षी त्या कामाला, अशा प्रकारच्या संस्था एका व्यक्तीला म्हणजे एक संस्था वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये 3 लोकांना अशा प्रकारे रेकमेंडेशन करू शकते. तुम्हाला मुंबईची गोष्ट मी सांगते, ए, बी आणि सी हे वॉर्ड बघितलेत तर ते सगळं कुलाबा आणि हायफाय नेव्ही विभागात येतात. त्या ठिकाणी कोणीही रिप्रेझेंटेशन आपला प्रस्ताव टाकत नाही. आणि म्हणून त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं फावतं आणि आपल्यासारखी काही लोक म्हणजे आपण काही लोक रस्त्यावरची लढाई लढू, पण काही लोकांना आताही जावं लागेल, कारण बाबासाहेबांचं म्हणणं आहे, की त्या शासनकर्ती जमातबंदीचा तो व्यवहार आणि कारभार चालवण्यासाठी, तो चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी, ते उत्तरदायित्व, ती अकाउंटेबिलिटी उभी करण्यासाठी आतमध्ये या माध्यमातून पण जावं लागेल. आपण इलेक्शन नको लढू, आपण त्या माध्यमातून तर जाऊ शकतो. आणि इफेक्टिव्ह एंगेजमेंट मला असं वाटतं आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी गव्हर्नन्स मॉडेल्स ठिकठिकाणी उभे करावे लागतील. म्हणजे 3 जुलै 2009 जरी पारित झालेला राजपत्राचा कायदा आहे, याला पुन्हा नव्यानं चर्चा करण्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा मुंबईमध्ये एक सुरुवात तर झालेली आहे, की सिटिझन फर्स्ट बिलच्या माध्यमातून पुन्हा तोच विषय की लोकांना विचारावं लागेल. लोक केंद्रित लोकव्यवस्था उभी करायची आणि ते संविधानाला अपेक्षित आहे, जे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय. मी जेव्हा संविधानाचं विचारते, की संविधानामध्ये लोकशाहीची व्याख्या आपल्याला बाबासाहेबांनी काय सांगितली, तेव्हा लोक सहज बोलून जातात, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरता चालवलेली व्यवस्था. मी नेहमी म्हणते हे चूक आहे. हे कधीच बोलू नका. बाबासाहेबांनी हे सांगितलं, की आपल्याला अशी व्यवस्था उभी करायची आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय मूल्य आधारित फक्त माणसांसाठी नाही, तर पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग या सगळ्यांना संरक्षण, सुरक्षा आणि समान हे प्रस्थापित मूल्य करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी असं मला वाटतं. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, की खूप कठीण आहे. एवढ्या वर्षापासून म्हणजे 2009 आज 22 उजाडलं, तरी सुद्धा या व्यवस्थेसाठी आजही नागरिक जागृत नाहीत. म्हणजे मी जेव्हा गुजरातमध्ये हा प्रयोग केला, म्हणजे सांगावंसं वाटतं खास करून, कारण नेहमी गुजरात मॉडेल, गुजरात गोष्टी बोलल्या जातात, पण मी मुंबई, महाराष्ट्र, आज हा मुंबईच्या 26 विभागांमध्ये प्रयोग चालू आहे. महाराष्ट्रातल्या धुळे महानगरपालिकामध्ये, पूर्ण महानगरपालिकामध्ये हा एक आपण गव्हर्नन्स मॉडेल ज्याला आपण म्हणू शकतो, पीपल्स पार्टिसिपेशनचं, हा मॉडेलचा एक प्रयोग तिथे चालू आहे. तो एक मॉडेल येणाऱ्या काळात नक्कीच उभं राहील, जिथे प्रत्येक वॉर्डात गल्लीतले प्रश्न जे आहेत ते लोक आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, पोलीस प्रशासन आणि हे ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे हे प्रशासन बनून
मार्गाला लागतील, जे आतापर्यंत आम्ही जिथे जिथे हे केलं तिथे तिथे छोटे छोटे लोकांचे प्रश्न, म्हणजे धारावी सारख्या ठिकाणी 40 वर्ष दलित समाजाचा मेघवाल समाज जो असतो त्याला पाणी नाही. का पाणी नाही? तर यांच्या विभागाने आम्हाला वोट केलं नाही. आणि जेव्हा डीपी प्लॅन लोकांना समजावला आम्ही, डेव्हलपमेंट प्लॅन, आणि लोक बसले की अरे पाईपलाईन तर आहे, पाणी का देत नाही, आणि मग भांडू नका, मोर्ची करू नका, कायदा, बाबासाहेब इतकं सुंदर सांगून गेलेत ना, कायद्याने जे होईल ना ते कशाने नाही होणार. आणि ब्युरोक्राट्स आहेत ना, जरी खोब्रागडे सरांनी खूप मोठं पद भूषित केलेलं आहे, पण त्यांच्यामध्ये एक संवेदनशीलता होती. आणि म्हणून 8 तास 12 तास तुम्ही अधिकारी असाल, पण बाकीच्या वेळेला तुम्ही नागरिक आहात ना. तुमच्याही घरी पाणी येणं आहे, तुमच्याही घरातला बाहेरचा कचरा उचलणं आहे. आणि सातत्याने मला आठवतं की सगळ्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा बाबासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम होतात आणि त्यावेळेला जेव्हा मी हे मांडते, तेव्हा मी म्हणते की अंदर की बात तुम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून आहात आणि तुमच्या वॉर्डात तुम्ही त्या पद्धतीनं पण सहभागी व्हा. आणि म्हणून मला खूप आनंद होतो की जेव्हा जेव्हा संविधान फाउंडेशन म्हणून जेव्हा ही नीव घातली गेली आणि हा सातत्याने प्रयोग सरांनी केला गेला की हे संविधान रुजवलं पाहिजे, हे मनामनामध्ये पोचलं पाहिजे, हे लोकांना आपलंच वाटलं पाहिजे. कारण अधिकाराची गोष्ट येते ना तेव्हा बरोबर बाबासाहेब आणि संविधान आठवतं लोकांना, पण ज्या वेळेला कर्तव्याची गोष्ट येते त्यावेळेला कुठे राहतो आपण? त्यावेळेला मग आपण जाती धर्म यामध्ये का बटवले जातो? आणि म्हणून म्हणायचं आहे की सातत्यानं हे मांडलं गेलं पाहिजे. आणि ते मांडताना, हे सगळं मांडताना या गोष्टी मला खरंच सांगाव्याशा वाटतात की गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रयोग केला, भुज सारखं ठिकाण आहे कच्छमध्ये, तिथे पूर्णपणे भूकंपाने तेच झालं होतं आणि तिथे सगळ्या संस्था एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी नवनिर्माण म्हणून एक काम सुरू केलं. आणि तिथे अर्बन सेतू म्हणून एक संस्था आहे आणि माझा आणि त्यांचा परिचय जेव्हा या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीची जेव्हा 2017ला 25 वर्षे साजरी केली गेली आणि त्या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री जे फडणवीस होते त्यांच्या समोर मी बोलले की आमच्या कॉर्पोरेटरना तर अधिकारच नाहीये, सरपंचांना अधिकारच नाहीये, तुम्ही काय गोष्ट बोलता पार्टिसिपेशनची, तर लोकांच्या अधिकारांची तर गोष्टच दूर आहे. असं जेव्हा म्हणत असताना आणि हे सर्व अधिकार मांडत असताना आज ज्या प्रोसेस आणि त्या होणं गरजेचं आहे, हे पॉवर स्ट्रक्चर आपल्याला चेंज करावं लागेल, जे खालून वरती गेलं पाहिजे, जे संविधानाला अपेक्षित आहे, असं जेव्हा आवर्जून मांडत असताना तिथल्या अर्बन सेतू या संस्थेच्या काही लोकांची ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईत केलेले प्रयोग, म्हणजे कसं काय नगरसेवक येतो, नगरसेवक कोण उभा राहिलेला आहे, म्हणजे आम्ही बीजेपी, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष सगळ्या प्रकारच्या नगरसेवकांबरोबर हा प्रयोग झालेला आहे मुंबईमध्ये. आणि नगरसेवक येऊन उभे राहिलेले आहेत आणि खुल्या पद्धतीने नगरसेवकाने आपलं बजेट जाहीर केलेलं आहे की बाबा मी हे बजेट केलं आणि हे मी काम करणार, आणि लोकांनी त्याचा वॉच केलेला आहे. तुम्हाला साधं उदाहरण देते, वडाळ्यासारख्या ठिकाणी पब्लिक टॉयलेटची एक रचना आहे महानगरपालिकेची की लहान मुलांसाठी सुद्धा केबिन बनवावं लागतं. लहान मुलं गटारावर आणि रस्त्यावर याच्यासाठी जातात कारण बनवलेली टॉयलेट ही मोठ्या माणसांसाठी आहे, लहान मुलांसाठी नाही. आम्ही जेव्हा हा सगळा अभ्यास करून लोकांना अभ्यास करवला तेव्हा लोकांनी मागणी केली आणि आज तिथे त्या टॉयलेटमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा टॉयलेट आहे, अपंग, अंध आणि बाकी दिव्यांग लोकांसाठी जसं वेस्टर्न टॉयलेट आहे तसं ते टॉयलेट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या छोटे छोटे बदल खूप झाले, लर्निंग्स एवढ्या झाल्या, बेस्ट प्रॅक्टिसेस एवढ्या झाल्या की लोक आज विचारायला लागली. म्हणजे रेशनच्या आमची आता मगाशी जी बुरखा घालून आमची जी महिला होती शबाना म्हणून, ती आयुष्यात कधी घराच्या बाहेर पडली नव्हती. आज ती रेशनचा कायदा इतका सुंदर सांगेल की रेशनचे जे आयुक्त आहेत ना तिचा फोन लगेच उचलते. म्हणजे लोकांचे हे प्रश्न मार्गी लागले. मी शेवटाकडे येते माझ्या की गुजरातमध्ये जो प्रयोग आम्ही केला त्या अर्बन सेतू मध्ये तिथे नगर परिषद आहे, नगराध्यक्ष, नगरसेवक, म्हणजे तिथे एका वॉर्डात 4 नगरसेवक, 3 नगरसेवक आहेत. आम्ही नगरसेवकांचं सुद्धा 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि लोकांचं पण ट्रेनिंग घेतलं आणि तिसऱ्या दिवशी नगरसेवक आणि लोक असं मिळून एकत्र ट्रेनिंग घेतलं. तिथे गुजरातने कायदाही पारित केलाय, गुजरातने रूल्सही बनवलेत, पण तिथे त्यांच्याकडे जरा वेगळी पद्धत आहे. गुजरातमध्ये 6 लोकांची मिळून त्यांनी कमिटी बनवली आहे, ज्याबद्दल आपण तिथे हायकोर्टामध्ये तिथे सुद्धा कायदेशीर PILने लढाई लढतो आहे की प्रॉपर लोकांचं पार्टिसिपेशन करा. पण वॉर्ड समिती म्हणून त्यांनी जो काय प्रोसेस केली त्या वॉर्ड समितीमध्ये आज पूर्ण नगर परिषद बीजेपीची आहे, तरी सुद्धा तिथे लोक आणि लोकप्रतिनिधी मिळून मीटिंग करतात. आणि आज 3 वर्षाचा बदल असा आहे की नगरसेवक स्वतः सांगतात
की आम्हाला समाधान आहे की आम्ही 3 नगरसेवक असून सुद्धा तिथे कुठेही टाळाटाळ होत नाही आता की मेरा वॉर्ड नाहीये, मेरी हद नाहीये, ही माझी जागा नाही, हा माझा विभाग नाही, असं नाही. आणि लोक आणि त्यांनी मिळून त्यांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे तिथे वेंडरचं इलेक्शन जे आहे ते प्रॉपर नगर परिषदेने नोटीस काढून घेतलेलं आणि हा तो बदल झालेला आहे लोकांच्या पार्टिसिपेशनचा. आणि म्हणून मला असं वाटतं की हा 74वी घटना दुरुस्तीचा हा संविधान फाउंडेशनने हा जो काही संवाद ठेवला, मला माहिती आहे की हा संवाद सगळ्यांपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, देशभरात पोहोचेल आणि येणाऱ्या काळात जिथे जिथे महानगरपालिकांच्या इलेक्शन्स होतील, नगर परिषदा, नगरपंचायतीच्या इलेक्शन्स होतील, त्या ठिकाणी आपण प्रभाग समितीच्या माध्यमातून 3 लोकप्रतिनिधी पाठवणं आणि क्षेत्रसभा माध्यमातून नगरसेवकांबरोबर बसून आपल्या वॉर्डाचा विकास निधी करणं आणि गटर मीटर सारखे साधे छोटे प्रश्न जे महत्वाचे आहेत, जे मूलभूत आहेत आणि जे त्यांच्यावर नियंत्रण येऊन त्या समस्याचं समाधान निघू शकतं, याकडे मला असं वाटतं जबाबदार नागरिक म्हणून एक पाऊल उचलूया. आणि आपण आता या देशाचे सिटिझन आहोत आणि हे संविधान आपण अंगीकृत स्वतःहून करून घेतलेलं आहे आणि याला अंमल करायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आणि म्हणून शेवटी एक शायर असं बोलतो की चेंज की अपेक्षा मत करो, चेंज का हिस्सा बनो. मला म्हणायचंय नुसतं चेंजची अपेक्षा करत बसलात तर काही होणार नाही. या चेंज मध्ये तुम्ही जेव्हा हिस्सेदार बनणार नाही तोपर्यंत जो बदल, जी अपेक्षा आपल्याला अपेक्षित आहे ती होणार नाही. म्हणजे एक वाक्य आहे की भारत बौद्धमय बनला पाहिजे. म्हणजे जेव्हा हे वाक्य येतं तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. कारण मी धम्म जेव्हा मानते किंवा मी बुद्ध जेव्हा मानते ते बुद्धीच्या पातळीवर जेव्हा मी बघते की त्या वागणुकीवर तो तशा प्रकारचा विचार सगळ्या जनमानसात आपण पसरू शकतो का, हा विचार घेऊन मला असं वाटतं ही जी ताकद दिलेली आहे संविधानाच्या आपल्याला बाबासाहेबांनी, मला असं वाटतं ती खूप जबरदस्त ताकद आहे. कोणीही संविधान कितीही बोललं तरी बदलू शकत नाही. कारण त्याचा जो ढाचा आणि त्याची जी व्यवस्था आणि त्याची जी नीव ठेवलेली आहे ती नीव एवढी जबरदस्त आहे. ते तोड मरोड्याचं काम आता चाललेलं आहे वेगवेगळ्या कायदे बदली करून आणि त्या कायद्यात बदलाव आणून. म्हणून मला असं वाटतं की जागूया, वेळ झालेली म्हणजे अजून वेळ टळलेली नाहीये. या सगळ्या प्रोसेस मधून या सगळ्या व्यवस्थांना, या सगळ्या राजकीय व्यवस्थांना किंवा प्रशासकीय व्यवस्थांना त्यांच्यासोबत संवादाची प्रक्रिया राबवूया आणि ते आपला हिस्सेदार बनून आपली प्रतिनिधित्व त्याच्यात जाऊन त्यांना जबाबदेही, अकाउंटेबल आणि ट्रान्सपरंट बनूया. ती जी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावरती संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे नागरिक म्हणून, ती जबाबदारी आपण एकत्र मिळून नेऊया. इथेच थांबते. जय भारत, जय संविधान आणि पुन्हा म्हणते चेंज की अपेक्षा मत करिए, चेंज का हिस्सा बनिए. धन्यवाद. वर्षा मॅडम आपले खूप खूप धन्यवाद. अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आपण आज माहिती दिली आहे. संविधान आधारित लोकशाही चालवण्यास 74वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे. You have given detailed information with respect to related articles in the constitution as you have rightly said, Lok Sabha is very important for proper and transparent governance and overall nation building. या सगळ्या कामात आपले भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन. At the end, I would request Izzat Khobragade sir to give concluding remarks. म्यूट आहे. सर तुम्ही एक बोलायच्या अगोदर फक्त एक गोष्ट जरा राहिली ती फक्त नमूद करते. जेव्हा JNNURM म्हणजे जवाहरलाल नेहरू नागरी अर्बन रिन्युअल मिशन आलं, आता त्याला त्यांनी बदलून अमृत योजना केलेला आहे. तर ती अमृत योजना 2012 साली संपली, पण 2012 नंतर त्यांनी आता पुढे पण ती वाढवलेली आहे अमृत योजनेच्या माध्यमातून. त्या माध्यमातून 2 रिफॉर्म आले. या रिफॉर्म बद्दल आपण सगळ्यांनी खरं म्हणजे या रिफॉर्मचा पाठपुरावा केला पाहिजे आणि आता खूप इझी आहे. आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हे केलं पाहिजे. 2 रिफॉर्म जे आले ते बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर म्हणजे बेसिक सर्व्हिस अर्बन गरीबातल्या गरीबांसाठी घरांपासून या गटर मीटर वॉटरच्या सुविधा आणि UIG म्हणजे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे गव्हर्नन्सचा, त्या माध्यमातून या 2 व्यवस्थांकडे आपण त्याच्यामध्ये सुद्धा या व्यवस्थांच्या संदर्भात समजून घेतलं पाहिजे. आणि तिसरी ही CPL ची जी गोष्ट मी तुम्हाला केली
हे रिफॉर्म्स जे होतात आहे, हे रिफॉर्म्स आपण समजून घेतले पाहिजे आणि या रिफॉर्म मध्ये आपला सहभाग जितका जास्त वाढेल तितका जास्त या व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असं मला वाटतं. धन्यवाद आणि सॉरी मध्ये इंटरव्ह्यू केल्याबद्दल. छान. बी द पार्ट ऑफ चेंज म्हणजे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत बदल होत नाही. आपल्याकडे व्यवस्था अशी निर्माण झाली आहे आधीपासून की काहींनीच काम करायचं आणि आपण सरकार नावाच्या व्यवस्थेकडे आपण आशेने बघत असतो. त्यामुळे वर्षाताई तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने अप्रतिम आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये म्हणजे तसा हा विषय कायद्याचा आणि किचकट आहे. 74th 73rd आणि आता मी पण जिल्हा परिषदमध्ये 2 ठिकाणी गडचिरोली आणि नागपूर शिव म्हणून मी काम केलं. तर हे खरं आहे की जो गव्हर्नन्सचा कन्सेप्ट आहे तो आणि पार्टिसिपेशन आता आपण म्हणतच असतो माझ्या गावात माझं सरकार. आता माझ्या गावात माझं सरकार म्हणजे खऱ्या अर्थी ते सरकार म्हणून काम करतं का? तर जो तुम्ही डिसेंट्रलायझेशनचा मुद्दा मांडलेला हल्ली आता हे कॉर्पोरेशन आणि पंचायत राजचं सोडा पण सरकारनी जे आधीचं डिसेंट्रलायझेशन होतं म्हणजे आता मी महसूल खात्यामध्ये काम केलं बरेच वर्ष. तर ते जे अधिकार आधी जे विभागीय आयुक्त किंवा कलेक्टरांपर्यंत SDO पर्यंत बरेचसे अधिकार आता हे एकवटल्या गेलेले आहे, मंत्रालयात एकवटल्या गेलेले आहे. आणि बरेचसे अधिकार जेव्हा एकवटल्या जातात ना म्हणजे जिथे डिसेंट्रलायझेशनचा कन्सेप्ट हा लोक कल्याणाचा एक प्रभावी कन्सेप्ट आहे. तिथे जर डिसेंट्रलायझेशनच्या ऐवजी जर सेंट्रलायझेशन होत असेल तर तिथे सामाजिक न्याय ही संकल्पनाच मोडीत निघते. म्हणजे सामाजिक न्यायामध्ये डिसेंट्रलायझेशन खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसं प्रामाणिकपणा आहे, संवेदनशीलता आहे. आपण एकूणच जी व्यवस्था बघतोय ह्या व्यवस्थेचा जो दोष आहे म्हणजे नागरिकांनी पुढे आलं पाहिजे. आता जसं तुम्ही मुंबईचं सांगितलं तर आम्ही नागपूरमध्ये आम्ही 1-2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं. तेव्हा एक विषय आला होता की संविधान आमच्या वस्तीमध्ये आमच्या गावापर्यंत आलंच नाही. आता त्याच्या संविधान आमच्या गावापर्यंत आलं नाही म्हणजे संविधानाचं पुस्तक आलं नाही असं नाही आहे. तर संविधानाने या देशाच्या नागरिक म्हणून वी आर सिटीजन म्हणजे आम्ही रेसिडेंट नाही आहे, वी आर सिटीजन. तर आम्ही सिटीजन नागरिक आम्ही आणि सगळेच या नागरिकांचं भलं झालं पाहिजे किंवा त्यांना बेसिक नीड्स बेसिक फॅसिलिटीज आणि एकूणच आर्टिकल 21चा जो उल्लेख केला जातो की राईट टू लाईफ म्हणजे ते डिग्निफाईड लाईफ आणि त्याच्यासाठी ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. सगळे जे राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू हेल्थ आहे, राईट टू सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, राईट असे जे 30-35 राईट त्या आर्टिकल 21 मध्ये देण्यात आलेले आहे. तर संविधान आमच्या वस्तीत आलंच नाही. तेव्हा जेव्हा प्रश्न मांडले गेले त्या संमेलनाच्या सत्रामध्ये तेव्हा आता सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की हो नागपूर किंवा आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये असे प्रश्न असू शकतात का? तर हो आहेत, आजही आहेत. म्हणजे आपण आझादीचे 75 वर्ष साजरं करतो ते एक सिरोमोनियल भाग आपण केंद्र आणि राज्य सरकार यंत्रणेच्या माध्यमातून लोकांचा सहभागच नाही आहे त्यामध्ये. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात लोक कुठे आहेत? लोक नाही आहे, सरकार आहे आणि सरकारची आपली एक पद्धत असते. आता आम्ही पण सरकारमध्ये काम केलंय, तुम्ही पण आता सरकारच्या सोबत काम करतायत. तर आम्ही नागपूरच्या काही वस्तीमध्ये एक रहाटे नगर टोली म्हणून आहे त्या वस्तीमध्ये आम्ही गेलो. मांगारुडी समाज राहतो तिथे, 100 वर्षापासूनचे लोक राहत आहेत तिथे. काय आहेत बेसिक प्रश्न आज आहे तिथे? महानगरपालिका नागपूरचं क्षेत्र आहे ते. म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा तो मतदारसंघ आहे. खरं तर प्रश्न काय आहेत? आम्ही जेव्हा त्यांना तिथे खुशाल ढाक नावाचा तरुण काम करतो तिथे तर प्रश्न विचारले तर प्रश्न आजही रेशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही. ते मांगारुडी हा आपल्या अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये आहे, शेड्यूल कास्टमध्ये. तर त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे त्या जातीसाठी असलेल्या ज्या काही योजना सरकारच्या आहेत त्याचा फायदा मिळत नाही. म्हणजे घरकुल मिळत नाही, अजून काही ज्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टी इतक्या वर्षापासून राहतात मिळत नाही. आणि बाकीच्या तर दुरावस्था आहेच. म्हणजे चांगलं घर नाही, बाकीच्या ज्याला आता तुम्ही म्हणाला बेसिक नीड्स किंवा बेसिक फॅसिलिटीज त्या वस्तीमध्ये असल्या पाहिजे. एन्व्हायरमेंट तर पुढचा गोष्ट आहे. शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही.
मग हे प्रश्न घेऊन आम्ही विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो. महानगरपालिकेच्या ज्या आयुक्तांचा जो सहभाग त्यामध्ये असला पाहिजे तो नगरचे ही सगळी व्यवस्था आहे, नगरसेवक आहेत, सगळे आहेत, परंतु या समाजाकडे जो झोपडपट्टीमध्ये राहणारा जो वर्ग आहे, जो विशेषतः आपण एक शोषित वंचित वर्ग म्हणून, कुठल्याही जाती धर्माचा असो, गरीब वर्ग म्हणून नाईलाजाने तिथे राहत असतो, तर त्यांच्याकडे लक्ष देणारी जी व्यवस्था एक प्रशासनात संवेदनशील पद्धतीने काम करणारी अशी आजही निर्माण नाही. तुम्ही खूप प्रॅक्टिकल अनुभव आहे तुमचा आणि अभ्यासातून हे सगळं विवेचन केलेलं मला खूप आनंद आहे. खूप म्हणजे आता मी पण सनदी अधिकारी राहिलो आहे, पण बघतो आपण असं बदलत्या काळामध्ये आपण हे व्यवस्था चांगली झाली पाहिजे असं म्हणतो. म्हणजे ब्रिटिशांच्याकडनं आपण गुलामीतून मुक्त झाल्यानंतर आपण आपला देश घडवायचा आणि तो देश कसा घडवायचा आहे, तो समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाचा देश घडवायचा आहे, हे स्वप्न आहे, ते संविधानाचा तो निर्धार आहे, संकल्प आहे. आणि म्हणून जसा जसा आपण प्रवास करत जाऊ तसं तसं चांगलंच घडत जाईल अशी जी संविधानाची अपेक्षा आहे ती कुठंतरी फोल होताना दिसते आपल्याला. ती कुठंतरी चांगलं घडण्यापेक्षा त्यामध्ये आपल्याला चित्र असं दिसायला लागलं की ती वाईट जास्त घडते. आणि मग काही लोक उद्वेगाने असं म्हणतात की आजच्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षा ब्रिटिशचे अधिकारी तर चांगले होते असं म्हणायला लागले. म्हणजे आजही प्रशासकीय व्यवस्था ब्रिटिश दर्जाची आहे. जसं तुम्ही म्हणालात की कॉर्पोरेशन मध्ये शेवटची सही कमिशनरची आहे, आजही जिल्हा परिषद मध्ये शेवटची सही जिल्हा परिषदच्या सीओचीच आहे. म्हणजे सगळ्यांनी ठरवलं, पण सीओनी जर नाही म्हटलं, जिल्हा परिषदचा ठराव घेतला आणि सीओनी जर त्या ठरावाला मान्यता द्यायची नाही किंवा ते इम्प्लिमेंट करायचं नाही असं म्हटलं तर ते रेंगाडीत राहतील आणि पुन्हा मग ते भांडणं. म्हणजे ब्युरोक्रॅसी व्हर्सेस ही राजकीय व्यवस्था. आता हे भांडण्यापेक्षा आपण एकत्र येऊन लोककल्याणासाठी जे संविधान सांगत असतं की या देशातल्या माणसाला ज्याला मिळालं नाही त्याला पण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी या व्यवस्थेने काम केलं पाहिजे. आणि म्हणून बी द पार्ट ऑफ चेंज साठी ही जी 73वी 74वी घटना दुरुस्ती आली आणि त्याच्यामध्ये खूप खूप त्यांना अधिकार दिलेले आहे. खूप चांगली व्यवस्था आहे. तसं बघितलं खूप व्यवस्था चांगली आहे, ती फक्त इमानदारीने ती राबवावी लागते. म्हणजे मला तर असं माझ्या अनुभवातून मी असं म्हणू शकतो की 80-90% जरी इमानदारीने ब्युरोक्रॅसीने ती व्यवस्था आणि राजकीय लोकांनी ती राबवली, 80-90% जरी राबवली, 10-20% तुमचा प्रिव्हिलेज आपण ठेवून देऊ. म्हणजे तळ राखेल तो पाणी चाकेल म्हणतात ना, आधीचे लोक म्हणायचे तसं. तर त्याच्यामुळे 80-90% जर चांगलं करताच येते ना, ते चांगलं करण्यासाठीच तर ही व्यवस्था आहे. ही संविधानाने निर्माण केलेले ऑर्गन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे, जे लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि नंतर ज्युडिशियरी पण लक्ष ठेवणारी आहे. ह्या तिघांनी जरा प्रामाणिकपणे, सचोटीने, संवेदनशीलतेने आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे डेडिकेटली वर्क करायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करायचं आहे, तर खूप बदल दिसेल. पण मला वाटतं आपण आशा करूया की ह्या सगळी संविधानाची व्यवस्था आहे आणि हा जो चेंज आहे म्हणजे जसं चांगलंच घडलं पाहिजे, पण आता काही परिस्थितीमध्ये ते चांगलं घडत नाही, पण ते घडेल चांगलं. म्हणजे लोक जागरूक होतील, तरुण मंडळी जागरूक होतील. आता महिलांचा सहभाग आधी नव्हता, जसं तुम्ही म्हणालात ते समर्थन आहे, बरोबर आहे. म्हणजे 50% आरक्षण महिलांचं असल्यामुळे तर 50% महिला तर आहेतच, पण महिलाची संख्या ही 100% पण होऊ शकते, याचं हे समर्थन आहे या गोष्टीचं की येस होऊ शकते. हे आधी नव्हतंच ते आणि त्याच्यामुळे हा बदल घडेल. घडणार नाही असं नाही, वेळ लागेल, पण आपलं काम आहे की हे आपण लोकांपर्यंत विषय पोहोचवणे. आज तुम्ही जो विषय ज्या पद्धतीने सांगितला, अतिशय सुंदर पद्धतीने सांगितला. बऱ्याच गोष्टी मला पण त्यामधनं माहीत झाल्या की लहान मुलासाठी टॉयलेटची सीट म्हणजे ही संकल्पना म्हणजे घरात पण नसते आपल्याकडे. तर म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे जे मेकॅनिझम आहे की त्याचे छोटे छोटे पैलू आहेत. तर हे अभ्यासांती आणि फील्डवर काम केलं कळतं की हा विषय जो आहे, जो तुम्ही ज्या पद्धतीने मांडला आणि म्हणजे मला पण अनेक गोष्टी तिथनं समजल्या या तुमच्या 1 तासाच्या व्याख्यानातून. खूप छान. आणि आपण असं काम करत राहू एकत्र. शेवटी उद्देश एकच आहे की संविधानात्मक आपला हा जो भारत देश आहे तो संविधानाचा देश झाला पाहिजे. देशासाठी संविधान आहे, आपण भारताचे संविधान म्हणतो,
तर मग हा भारत संविधानाचा झाला पाहिजे, त्या मूल्याच्या आधारावर घडला पाहिजे. तर तिथे सगळ्यांचं कल्याण होईल. आणि हीच अपेक्षा, हेच बाबासाहेबांना या संविधानातून अभिप्रेत आहे आणि त्यासाठीच ह्या व्यवस्था काम करतात. तुम्ही आम्ही आपण आपापल्या परीने काम करत असतो. हे काम करत राहू. या संविधानाच्या 59व्या शाळेमध्ये तुम्ही व्यस्त आहेत, मला माहित आहे. मी मागे पण बोललो होतो, जमलं नाही यावेळेस, पण मी पाठपुरावा केला की नाही तुम्हाला यावं लागेल. विषय महत्वाचे असतात, ते लोकांना जागृत करणारे असतात, लोकांना प्रेरणा देणारे असतात, लोकांना मध्ये आपण ते इग्नाइट करत असतो की नाही आपण हे केलं पाहिजे. जे जे आता हे ऐकतील त्यांना असं वाटेल की हो असं होऊ शकते, असं केलं पाहिजे. आणि काही लोक जे करणारे आहेत त्यांना एक वेगळी दिशा या आजच्या तुमच्या व्याख्यानातून निश्चित मिळणार आहे. मी परत संविधान फाउंडेशनच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आमचं संविधान फाउंडेशनच्या पेजवर हे सगळे व्हिडिओ असतात, युट्यूबवर असतात. तर मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ते ऐका, आज ना कधी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, आणि एकूणच मिळून आपण ह्या संविधान चे जे मूल्य तत्वज्ञान आहे हे लोकांपर्यंत घेऊन जाऊ. संविधानाचा सन्मान म्हणजे संविधानाचा अंमल करणे आहे, त्याचा ते प्रत्यक्षात राबवणे, आणि ते देश राष्ट्र निर्माणासाठी आहे. त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. मी सर्वांना जय भीम करतो आणि वर्षा विद्या विलास मॅडमचे मी परत आभार मानतो आणि या ठिकाणी आपला हा वर्ग संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. न्या